जय भीम. नमो बुद्धाय सर्वांना. उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालबालिका यांना नमो बुद्धाय. जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी निलिमा गंभीर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी 3 रत्नाचे अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद मॅडम. जुलै 2021 पासून आपण दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित केले आहे. त्यासाठी धम्मसाकरच्या समूहाने व्याख्यानमाला 1 क्रमांक पूर्ण केलेला आहे आणि 1 जून 2024 पासून व्याख्यानमाला क्रमांक 2 सुरू केलेले आहे. त्यामध्ये आजचे सर्वांच्या आनंदासाठी आज आपण शतक पर्यंत पोहोचलेला व्याख्यानमाला 2 क्रमांक शतक पर्यंत पोहोचलेली आहे. आपण 100वे पुष्प घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती. आजचे मार्गदर्शक आहेत आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. त्यांचा थोडक्यात परिचय देते मी. सर डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. सरांनी युनिव्हर्सिटी मुंबई डिपार्टमेंटमधून पालीमधून MA नेट केलेले आहेत. 8 वर्षापासून सर MAच्या विद्यार्थ्यांना जातक अट्टकथा उत्कृष्ट शैलीने शिकवतात आणि सध्या सम्मपद अट्टकथा सुद्धा शिकवित आहेत. सक्क नागा यक्क या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केलेले आहे. सरांनी त्यांचा MPhilचा प्रबंध 31 प्लॅनेट्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा सबमिट केलेला आहे. सरांनी आतापर्यंत जातक अट्टकथा यावर 27 व्याख्यान दिलेले आहे आणि आजचे सरांचे 28वे व्याख्यान आहे. आजचा विषय आहे जातक अट्टकथा 283 मधील क्रमांक 3 वड्डी सुकर जातक वर्णना यावर सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी दयानंदजी मिसाळकर सरांना विनंती करते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजचं जे जातक आहे ते वड्डकी सुकर जातक आहे. वड्डकी म्हणजे सुतार जो असतो ना, कार्पेंटर, त्याला वड्डकी म्हटलं गेलेलं आहे. वड्डकी म्हणजे सुतार आणि त्या सुकर म्हणजे डुक्कर, म्हणजे वड्डकी सुकर जातक असं हे 283 क्रमांकाचं जातक आहे. याची पार्श्वभूमी असं आहे की हे जातक जे आहे ना, याच्यात आपल्याला 2 महत्वाचे संदर्भ मिळतात. एक तर आपल्याला माहिती आहे की पसंदी राजा आणि अजात शत्रूचं हे मामा भांजाचं नातं होतं आणि त्यांना हे झालं, काय म्हणतात, त्यांचे खूप म्हणजे युद्ध पण झालं आणि बऱ्याच वेळा पसंदी राजाची हार झालेली आहे. आणि त्याला कारण आपण धम्मपद अट्टकथामध्ये बघितलेलं आहे. सविस्तर कारण आपल्याला माहिती आहे. पण एक लक्षात ठेवा की आपल्याला जातक कथा म्हटलं ना की पूर्वजन्मीच्या कथा असंच एक चुकीचं सांगितलं गेलेलं आहे. ते आपण वेळोवेळी बघतो की जातक कथा किती महत्वाच्या आहेत आणि किती संदर्भ त्यात मिळतात. आणि आजची कथा म्हणजे तशी तर अर्धा भाग जो आहे तो ऐतिहासिक माहिती देतो, तो खूप मोठी माहिती देतो अर्धा भाग. आणि अर्धा भाग जो आहे तो नेहमीप्रमाणे जातक कथा आहे, प्राण्याच्या याने
इथे एका डुकराच्या संदर्भातली ती कथा आहे की इथे म्हणजे सुरुवातीच्या भागात जे आहे पशुपन्न म्हणजे वर्तमान कथेत हे सांगितलेलं आहे त्यांनी की पसिंदी राजाचं आणि अजातशत्रूचं कसं युद्ध झालं, काय युद्ध झालं. पसिंदी राजाला वाटतं की मी नेहमी हारतो, तर हे जे बौद्ध भिक्खू जे असतात ना ते खूप हुशार असतात, ते खूप व्यवस्थित सल्ला देतात. अर्थात युद्धाचा सल्ला तर ते देणार नाहीये, पण त्यांच्या काही चर्चा ऐकायला मिळतात का, असं एका आपल्या एका जासूस जो असतो, आपला गुप्तहेर जो असतो, त्याला तो त्या भंतेजीच्या आजूबाजूला जे विहाराच्या आजूबाजूला फिरायला जे गप्पा जे करतात ना ते ऐकायला काही गुप्तहेराची नियुक्ती करतात. आणि मग ते भिक्खू आपसात चर्चा करत असतात, अरे पसिंदी राजा असा कसा हे नेहमी हारतो, त्याला साधं माहिती नाही की युद्ध कसं करायचं. आणि त्यांनी त्यांनी जे हे सांगितलं, काय म्हणू आपण, त्यांनी काही आयडिया सांगितले, त्यांनी काही क्ल्यू दिले हाऊ टू विन. आणि त्यानंतर मग तो जासूस जो आहे गुप्तहेर तो पसिंदी राजाकडे जातो आणि नंतर पसिंदी राजा त्या भिक्खूंनी ज्या चर्चा केल्या त्यानुसार युद्ध करतो आणि अजातशत्रूवर विजय मिळवतो. पुढे काय होतं ते आपण बघणारच आहोत. आणि मग ही जेव्हा गोष्ट बुद्धाकडे जाते की असं असं झालेलं आहे आणि पसिंदी राजा जिंकला किंवा या भिक्खूंना बराबर चर्चा केली, त्याचं त्या चर्चेच्या नुसार त्याला वागला म्हणून तो जिंकला असा. तर बुद्ध म्हणतात हा आत्ताच नाही, पूर्वजन्मी सुद्धा याने सगळ्या समूहाला वाचवलं होतं आणि युद्ध जिंकून दाखवलं होतं, अशी ती कथा आहे. तर हा जो प्राथमिक भाग जो आहे ना सुरुवातीचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण त्याला खूप म्हणजे एक एक महत्वाचा संदर्भ म्हणून आपल्याला या कथेकडे बघायचं आहे, पचुपन्ना. ठीक आहे. तर वरंग वरंग वंती इदं सथा जेतवने विहरंतु धनुगह तिस थेरंग आरभ कथेसी. तर त्यांनी सांगितलंय की जेव्हा बुद्ध जेतवन विहारात राहत असताना धनुगह आणि तिस्स या दोन थेरा संबंधात त्यांनी ती कथा सांगितलेली आहे. पसेदनी रायो, आता डायरेक्ट त्यांनी आहे ना पसिंदी राजावर आलेले आहेत ते. आणि कथा कोणाबद्दल आहे, तो धनुगह आणि तिस्स थेरांच्या संदर्भात ही कथा आहे. पसेंदी रयो पिता महाकोसलो बिंबिसार रयो भीतरंग वेदेही नाम कोसल देवीं ददमानो तसा नान चुन्न मुलं सतसहस्र ठान काशी गामंग आदासी. तर हा जो आहे ना की आपल्याला माहित आहे की पसेंदी राजा जो आहे त्याच्या वडिलाने इथे काय सांगितलेलं आहे, पसेंदी रयो पिता, पसेंदी राजाच्या पित्याने जो महाकोसल होता आहे ना, कोसलचा राजा होता ना, म्हणून त्याला कोसल राजा, महाकोसल राजा असं म्हटलं गेलेलं आहे. तर आता पसेंदी रयो पिता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की पसेंदी राजाचं म्हणजे हिस्ट्री काय, म्हणजे त्याचं त्याचे वडील कोण होते, कुठले होते, किती वर्ष राज्य केलेलं आहे, मग पसेंदी नंतर कुणी राज्य केलं. तर हा जो क्रॉनिकल जे असते की नाही, जो हिस्ट्री असते त्या किंगशिपची, तर आपल्याला अशा जातक कथामधून किंवा पाली साहित्यातून खूप ऑथेंटिक संदर्भ मिळतात. तर इथे तर काय म्हणतो की महाकोसलो बिंबिसार रयो धीतरंग वेदेही नाम कोसल देवीं ददमानो. म्हणजे पसेंदी राजाच्या पित्याने, म्हणजेच महाकोसल राजा होता तो, त्यावेळेस पसेंदी राजा नसेल, राजपुत्र असेल तो, तर त्याने बिंबिसार राजाला धीतरंग ददमानो आपली मुलगी दिली. ठीक आहे. आणि काय नाव होतं तिचं, वैदेही. ठीक आहे. वैदेही नाम कोसल देवी ददमानो आणि तसा नान चुन्न मूलं सतसहस्र ठानं काशीगामं आदासी. हे आहे ना, हे खूप महत्वाचं वाक्य आहे बघा.
खूप महत्वाचे वाक्य आहे. आणि त्यावेळेसची सिस्टीम कशी होती, मॅरेज सिस्टीम किंवा गिफ्ट कसे दिले जायचे, लग्न कसे व्हायचे, रिलेशनशिप कशी असायची. आता इथे ना महाकौशल राजाने बिंबिसार राजाला आपली मुलगी दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात पसंदी राजाची बहीण, तिचं नाव वैदेही होतं. ठीक आहे. आणि तिला कोसल देवी म्हणतात तिला. ठीक आहे, कोसल देवीला त्या बिंबिसार राजाला दिलं. आणि तसा, आणि जेव्हा एक म्हणजे आता ती राजपुत्री आहे ना, राजकन्या आहे ती, तिला दुसऱ्या राजाला दिलेलं आहे. तर हे वाक्य तर खरं तर अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे. तिच्या म्हणजे तसा म्हणजे तिच्या न्हान चुन्न मूलं, म्हणजे तिच्या, आपण काय म्हणतो, तिचं सौंदर्य प्रसाधनासाठी, तिच्या दागदागिन्यासाठी, तिच्या खर्चासाठी है ना, तिला जे वाटेल ते खर्च करू शकेल अशी व्यवस्था त्या महाकौशल राजानं केलेली आहे तिची लग्न झाल्यावर. म्हणजे तो हुंडा नाही म्हटलं जात त्याला, ठीक आहे, एक गिफ्ट म्हटलं जात आहे. आणि ते कोणत्या म्हणजे कशासाठी दिलेलं आहे तिला, की राजाकडून तर ती मागू शकते पैसे वगैरे, पण तिचं स्वतःच अर्निंग सोर्स पाहिजे, तिचं स्वतःच काहीतरी तिला वाटेल त्याला दान करू शकते. इथं राजाकडून घेतलं तर राजाला हिशोब द्यावा लागेल, पण तिचं स्वतःच इन्कम असणार काय दिलं, काशी गामन, काशी गाव, अख्खं काशी नगर जे आहे ते तिला दिलेलं आहे या महाकौशल राजाने. आणि किती, सहस्र ठाण, म्हणजे त्यांनी किती, म्हणजे 100 सहस्र, तर म्हणजे लाखो रुपयाची इन्कम म्हणजे रेव्हेन्यू काशी गाव जनरेट करत होतं. असं गाव चा रेव्हेन्यू त्या कोसल देवीला मिळेल अशी व्यवस्था पित्याने म्हणजे महाकौशल राजाने जेव्हा बिंबिसार राजाला ती दिली तेव्हा त्याची व्यवस्था केलेली आहे. फार महत्वाचा आहे बघा. आणि म्हणजे त्यावेळेस रेव्हेन्यू किती मिळत होता काशी गावचा, तो पण एक संदर्भ मिळतो. यांची रिलेशनशिप आपल्याला लक्षात येते. बिंबिसार राजा आणि महाकौशल राजा जो होता, किंवा पसंदी राजा हा कोण झाला आता, याचा बिंबिसार राजाचा साला झालेला आहे ना, साले मेवण्याचं नातं आहे. आणि अजात सत्तू नापन, आता पुढे काय आहे नेक्स्ट, अजात सत्तूपन पितरी मारिते. तर खूप इमोशनल आहे बरं. तुम्ही बघितलं असाल विडू डब्बाची कथा, किंवा या कोसल देवी बद्दल खूप खूप म्हणजे खूप भावनात्मक आणि खूप उत्कट प्रेमाचं ती कथा आहे. म्हणजे बिंबिसार राजा आणि कोसल देवीचे आहे ना, खूप म्हणजे किती प्रेम असू शकतं हे आपल्याला धम्मपदाच्या अट्टकथेवरून कळतंय. आणि इथं फक्त वेगळा संदर्भ आहे, जातकामध्ये वेगळा संदर्भ आलेला आहे, कारण हे एका भिक्खूच्या संदर्भात सांगत आहे. त्याची पार्श्वभूमी वर्तमान कथेतली सांगत आहे, पचुपन्न मधली. अजात सत्तूनापन पितरी मारिते, अजात शत्रूने आपल्या पित्याला म्हणजे बिंबिसार राजाला मारून टाकल्यामुळे कोसल देवी कोसल देवी जी आहे शोक अभिभूता, तिला खूप शोक उत्पन्न झाला. आणि नंतर कालम आकाशी, आणि तिचा मृत्यू झाला. म्हणजे ही कोसल देवी कोण आहे, पसंदी राजाची बहीण आहे, अजातशत्रूची आई आहे, बिंबिसार राजाची पत्नी आहे, असं ते आहे. आणि बिंबिसार राजाचे खूप हाल करून यांनी मारलेलं आहे अजातशत्रूने. विनयपिटक अट्टकथामध्ये ती माहिती मिळते, धम्मपद अट्टकथामध्ये ऑलरेडी आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ती जुन्या अट्टकथा वाचून ऐकून ही कथा समजून घ्या की कसे लिंक लागते आपल्याला इतिहासाची. आणि म्हणजे मी फक्त एकच इन्सिडेंट सांगतो की आपल्याला माहित आहे की बिंबिसार राजा सोतापन्न होते, आणि सोतापन्न व्यक्ती जे असते त्यांना पेन होत नाही म्हणतात. म्हणजे त्यांना काय म्हणतात, असं किती मारलं तरी त्यांना लागत नाही, त्याचे घाव लागत नाहीत असं म्हटलं गेलेलं आहे.
तर त्यांनी म्हणजे बिंबिसार राजाचे पायाचे हाताचे साल पण काढलेली आहे. म्हणजे खूप टॉर्चर करून करून मारलेलं आहे बिंबिसार राजाला. नंतर कारागृहात टाकल्यावर आहे ना, म्हणजे कोसल देवीचं मन जिथं खूप प्रेम होतं त्याच्यावर, तिचं किती मन हे झालं असेल. आणि ती एका मोठ्या राजाची मुलगी आहे बघा, तरी ती म्हणजे आपल्या पतीसाठी म्हणजे झुरत होती आणि खूप प्रयत्न करत होती की त्याला म्हणजे या यातनामधून सुटका व्हावी, कारागृहातून बाहेर यावं. तिने बरेच प्रयत्न पण केले असेल, पण अजातशत्रूवर एवढं म्हणजे शत्रुत्व किंवा आसक्ती म्हणून राजसत्ता एवढं हावी झालं होतं की त्याला म्हणजे पित्याचं दुःख म्हणजे कळत नव्हतं. हालाकी आपल्याला माहित आहे की अजातशत्रू म्हणजे जेव्हा देवदत्त आणि अजातशत्रू एकत्र झाले, तर देवदत्ताने अजातशत्रूला सांगितलं की तू तुझ्या पित्याला मार, कारण आजकाल लोक खूप जास्त जगतात, तू कधी राजा बनशील तुझ्या पित्या मेल्यावर, तर तू तुझ्या पित्याला मारून टाक आणि मी बुद्धाला मारून टाकतो आणि मी संघाचा अधिपती होईल आणि तू राजा हो. असा त्याला त्याचे कान भरले. म्हणजे म्हणजे कसा वैरी होता देवदत्त ते आपल्याला दिसतंय. आणि तो तो बळी पडला देवदत्त अच्छा सांगण्यावर तो. आणि असं म्हणतात म्हणजे विनयपिटक अट्टकथामध्ये आहे की अजात शत्रूला आपल्या पित्याला मारायचं होतं, तर त्याने एक जमिया जो असतो ना चाकू, तो कमरेला बांधून नेला होता. आणि राजाला भेटायसाठी खूप स्ट्रॉंग सिक्युरिटी असते, त्याचे अनेक उदाहरणं आधी आलेले आहेत, आपण चर्चा केलेली आहे. फक्त जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो की म्हणजे एक एक जो पॅलेस असतो ना, एक राजवाडा असतो आणि मोठा हॉल पण असतो, तिथे दरबार म्हणतो आपण त्याला. तर कोणत्या दरवाजातून कोणत्या गेट मधून कोणी यावं त्याचा सिक्वेन्स ठरलेला असतो, कोणीही कोणत्या दरवाजातून नाही येऊ शकत. आणि राजाच्या जवळचे जे दरवाजे असतील ते जास्त विश्वासू लोक असतील, है ना. जनरल पब्लिक साठी वेगळं आणि अंतरही असतं, भरपूर अंतर, जेणेकरून राजाला कोणी मारू शकणार नाही असं. तर त्या दृष्टिकोनातून असे अनेक दरवाजे असतात पॅलेसला. आपल्याला माहित आहे की जीवक जो आहे, जीवक जो राजवैद्य होता आणि तो उज्जैनच्या राजाला जेव्हा त्याने दुरुस्त केलं होतं, त्याच्या आधी त्याने सांगितलं होतं, राजाकडून परवानगी मागितली होती की मला दरबाराच्या कोणत्याही गेट मधून जाण्या येण्याची परवानगी मिळावी, कोणतंही वाहन म्हणजे घोडा, रथ, हत्ती, कोणतंही वाहन वापरायची परवानगी मिळावी व कोणत्याही वेळेस मला बाहेर जाण्याची परवानगी मिळावी, कारण मला जडीबुटी आणायची असते, तर काही विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेसच ती जडीबुटी आणायची असते. अशा राजाकडून सगळ्यात परवानग्या घेतल्या होत्या जीवकाने. पण त्याचा प्लॅन वेगळा होता, म्हणजे हे या गोष्टी खऱ्या होत्या की त्याला केव्हाही बाहेर जाऊन औषधं विशिष्ट वेळेस घ्यायचं होतं, म्हणजे त्या औषधामध्ये जास्त सत्व राहील. ठीक आहे. तर पुढे असं झालं की हा प्लॅन याने काय केला की त्याला एक विशिष्ट प्रकारचं औषध द्यायचं होतं तुपात, आणि मग त्या राजाला ते नको होतं, तुपाची खूप घृणा होती त्याला, आणि शेवटी ते औषध तर तुपातच द्यायचं होतं. मग त्याने काहीतरी असं मिश्रण करून राजाला औषध दिलं आणि पळून गेला एका हत्तीवर, जीवक असा. आणि नंतर तो राजाला उलटे झाले, त्याला कळलं की याने तर तुपातच औषध दिलं, त्याला सांगितलं होतं, म्हणून त्याला ते पकडायला पाठवतात. तर ती कथा वेगळी म्हणजे इथं संदर्भ एवढाच आहे की त्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी वेगवेगळे दरवाजे जे असतात, तसेच बिंबिसार राजाचे होते. तर आता घरचे जे लोक आहे ना, म्हणजे राणी कोणत्या दरवाजातून येईल किंवा पट्ट राणी जी असेल ती कोणत्या दरवाजातून येईल, कोण कुठे बसेल वगैरे, हे तर सगळे शिष्टाचार असतात, है ना, एक डिसिप्लिन असते. तर हे सांगायचा उद्देश असा आहे की जेव्हा अजातशत्रूला म्हणजे जेव्हा ठरलं होतं अजातशत्रूचं आणि देवदत्ताचं की आता अजातशत्रू आपल्या पित्याला मारेल म्हणून, तर तो कमरेला जमिया बांधून राजाला भेटायला गेला. तर अनेक लेयर्स जे असतात ना, सिक्युरिटी लेयर्स असतात ना, तर त्या सिक्युरिटी त्या लोकांना लागू होतात. म्हणजे असं गृहीत धरा की 10 लेयर सिक्युरिटी आहे, 10 स्तरीय सुरक्षा यंत्रणा आहे. तर पहिलं
याच्यात सामान्य लोकांना 10 स्क्रीनिंग टेस्ट मधून जावं लागेल, सगळ्या सिक्युरिटी मधून पासून पुढे जाता येईल. पण काहींना तर पहिल्या 5 एक्झाम्प्ट असतील, पुढच्या 5 असतील. आता हे घरचे लोक जे आहे किंवा आता इथे अजातशत्रू जो आहे, तर त्याला पहिल्या सगळ्या लेअर मधून त्याला मुक्तीच होती, म्हणजे त्याला एक्झाम्प्टेडच होता तो. शेवटचं लेव्हल होती. म्हणजे आता तो राजाला भेटायला जाईल किंवा डायरेक्ट त्याचा कॉन्टॅक्ट होईल, तर तिथे ही वॉज इन्स्पेक्टेड. त्याला तपासलं गेलं सिक्युरिटीकडून. आणि जेव्हा त्याच्या कमरेला जमिया मिळाला, तर तो एक कोड ऑफ कंडक्ट होता की कोणतंही शस्त्र घेऊन राजाकडे जाता येत नाही. म्हणजे ती राणी असो की राजकुमार असो की कोणी असो, कोणतंही शस्त्र घेऊन राजाकडे जाता येत नाही डायरेक्टली. पण याने जमिया तर लपून नेला होता. मग त्या सुरक्षा यंत्रणाने त्याला म्हटलं की तू हा चाकू कसा काय नेला, वेन इट इज नॉट अलाउड, हाऊ यू आर कॅरिंग. तर त्यांनी मग कबूल केलं, त्याकडून कबूल करून घेतलं. ते सिक्युरिटी बी किती तरबेज असेल बघा काय. तर त्यांनी हे कबूल केलं आणि शेवटी त्याने कबूल केलं की मला राजाला मारायचं आहे, म्हणजे बिंबिसार राजाला मारायचं आहे. का मारायचं आहे, तर मला राज्य पाहिजे. मग हे ते सिक्युरिटी जे आहे ते त्या अजातशत्रूला घेऊन राजाकडे जातात. आणि म्हणजे त्याच्या आधी ते विचारतात की तुला हे कोणी सांगितलं. तर तो म्हणतो की देवदत्ताने सांगितलं, म्हणजेच बौद्ध भिक्खूने सांगितलं असं होतंय. पण ऑलरेडी देवदत्त संघातून फुटला होता, बाहेर संघभेद केला होता त्याने. आणि बुद्धाला हे धोके माहीत होते, म्हणून त्यांनी आधीच अनाऊन्स करून टाकलं होतं, जाहीर करून टाकलं होतं की देवदत्त आमच्या संघातून बाहेर गेलेला आहे, तो आमच्या संघाचा सदस्य नाही, म्हणजे आम्ही जबाबदार राहणार नाही. अशी अनाउन्समेंट ऑलरेडी बुद्धाने करून ठेवली होती, म्हणून संघ वाचला. नाहीतर राजाला कळलं असतं की एखाद्या बौद्ध भिक्खूंनी बिंबिसार राजाला मारत आहे, मग तर अख्खा संघच त्यांनी मारून टाकला असता. म्हणजे एक साधं प्रिकॉशन घेणं किती गरजेचं आहे. हे सगळ्या गोष्टी आहे ना विनयपिटकात आणि पाली साहित्यात खूप खूप प्रकर्षानं दिसतात आणि खूप इंटरेस्टिंग पण आहेत. म्हणून आपला ज्यांना ज्यांना आवड आहे, म्हणजे राजकीय व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पॉलिटिकल सायन्स आहे किंवा बाकीच्या गोष्टी असतील, सामाजिक, कौटुंबिक, हे सगळे रिलेशनशिप आहे ना, अर्थ, या सगळ्या गोष्टीला ज्यांना इंटरेस्ट असतो ना, तर ते आपल्याला पाली साहित्यातून मिळत आहे. पाली साहित्य म्हणजे समुद्रात आहे, खजिना आहे, रत्नांचा खजिना आहे. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. तर जेव्हा बिंबिसार राजाला कळलं की आपला मुलगा आपल्याला राजा बनण्यासाठी मारायचा आहे, तर तो म्हणतो अरे तुला राजा बनायचं तर बन ना, मी बाजूला होतो, तुला राजा बनवतो. आणि ते त्याला राजा बनवतात, म्हणजे कोणतंही युद्ध न करता. तरी सुद्धा देवदत्त त्याचे कान भरत राहतो. अरे तुला तात्पुरतं राज्य दिलं, पुढे काहीतरी धोका करेल, हे करेल, ते करेल. आणि मग अजातशत्रू आपल्या पित्याला म्हणजे बिंबिसार राजाला टॉर्चर करणे, कारागृहामध्ये टाकणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करतो. तर या कोसल देवीची काय अवस्था झाली असेल अशा सगळ्या वातावरणात, की एवढा मोठा राजा जो आहे, सेनीय बिंबिसार राजा एवढा मोठा राजा होता, आणि त्याचे काय हाल आहे. आणि काहीही नसताना या म्हणजे एवढं बुद्ध धम्माचं किंवा एवढं दान वगैरेचं काम तर करत होते. वेळूवन दान केलं किंवा इतर भिक्खू संघाला जर दान केलं. बुद्धांचा उपासक बनलेला पहिला राजा तर बिंबिसारच आहे. तर एवढं महान काम करत असताना त्यांना आणि मुलाला तो सत्ता देतो, तरी एवढं टॉर्चर केलं जात आहे. त्यामुळे तिची किती घालमेल होत असेल कौशल्यची. आणि ती पण एका मोठ्या राजाची मुलगी आहे, ठीक आहे. आणि इथे पट्टराणी आहे. तर अशा अवस्थेत असं म्हणतात की ती आहे ना आपल्या पतीला म्हणजेच बिंबिसार राजाला कारागृहामध्ये भेटायला जायची ना, तर ती डब्बा घेऊन जायची. मग तिला ते मना केलं की नाही, तू त्याला खायला नाही नेऊ शकत. तर ती आहे ना पदरामध्ये किंवा इकडे तिकडे लपून न्यायची. पण पुढे ते पण लक्षात आल्यावर असं म्हणतात की ती केसाच्या टोपात, म्हणजे आपल्याला माहित आहे ना की जुन्या हिरोईनी किंवा जुन्या ज्या स्त्रिया होत्या, म्हणजे पुराण काळातील स्त्रिया दिसतो ना, अजंठा एलोराला पण तुम्ही बघू शकता, समजून घ्या. तर आपल्या केसाचे मोठमोठाले टोप असायचे
आहे ना, मोठमोठा असं, आणि त्यात ती लपून न्यायची, म्हणजे एवढा जीव होता त्याचा बिंबिसार राजामध्ये. आणि ते पण लक्षात आलं, कारण शेवटी बिंबिसार राजा मरत नाही तर त्याला उपाशी ठेवूनच मारायचं यांचा प्लॅन होता. पण मीनवाईल या पण घटना घडलेल्या आहे. तर ती खूप जीव तोडत होती कोसल देवी त्या राजासाठी. आणि त्या दुःखानं, म्हणजे बिंबिसार राजा गेला आणि त्या दुःखानं म्हणून ती इतकी दुःखी झाली की तिचं निधन झालं. म्हणून एक शब्द जो आलेला आहे ना इथे, अजाता सत्तूना पण पितरी मारिते. अजातशत्रूने आपल्या पित्याला मारल्यावर कोसल देवी शोक अभिभूता, आहे ना. एकच शब्द, म्हणजे मी तुम्हाला एवढं जे सांगितलेलं आहे ना, आता बॅकग्राऊंड सांगायचा अर्थ, की एक शब्द नाहीये तो शोक अभिभूता, किती दुःखात मृत्यू पावली, एवढं नाहीये. तिचं दुःख काय आहे ना, ते मी तुम्हाला या सगळ्या घटनावरून सांगितलं. म्हणून त्याची पार्श्वभूमी बघा, एक एक शब्दाची किती मोठी म्हणजे इतिहास आहे त्या शब्दाला. ततो, त्यानंतर पसे नदी कोसल राजा चिंतेसी. त्यावेळेस आता हा विचार करायला लागला पसेंदी राजा, कारण आपला मेवना पण वारलेला आहे बिंबिसार राजा, आणि त्याला मारलं कुणा तर भाच्यानंच मारलेला आहे, आणि आपली बहीण जी आहे त्याला पण मारलेलं आहे. तिला म्हणजे ती पण गेली आहे आता. मग अजात सत्तूना पिता मारितो भगिनी पे स्वामी के काल कथे सोके न काल कथा. ठीक आहे ना, म्हणजे अजातशत्रूंना पित्याला मारलं, आणि माझी जी बहीण आहे ती आपल्या स्वामीच्या मृत्यूनंतर ती पण शोके न कालकथा, ती पण दुःखाने तिचं निधन झालं. पुढे शब्द आलाय पितू घातकस्स, आहे ना, पित्याचा घात करणारा, पॅट्रिसाइड, आहे ना, पितृ हत्या करणारा, चोरस्स, आहे ना, या चोराला काशी गामन न दसामी ती, याला मी माझं काशी गाव देणार नाही. आपण सुरुवातीला बघितलं ना की पसेंदी राजाच्या पित्याने आपल्या मुलीला कुशल देवीला लग्नात काशी गाव जे आहे ते भेट दिलं होतं तिचा दैनंदिन खर्चासाठी. तर आता तो राजा पण नाही आहे आणि बहीण पण नाही आहे. तर मग हे जे दिलेलं काशी गाव आहे ते काय आता माझ्या शत्रूला द्यायचं, मग मी ते माझं परत घेईन, आहे ना. म्हणजे रागामुळे म्हणा किंवा हे गंधर या सगळ्या परिस्थितीमुळे. सो तंग अजात सत्तुस न अदासी. तर त्यामुळे ना तो मात्र तर हे जे काशी गाव जे आहे, काशी नगर जे आहे, मी त्याला देणार नाहीये, अजातशत्रूला देणार नाही, असं त्याने विचार केला. ठीक आहे. तंग गामन निस्साय तेसंग द्विनंपी कालेन कालम युद्ध होती. तर तंग गामंग निस्साय म्हणजे त्या गावाच्या आधारे, त्या गावामुळे, कोणत्या गावामुळे, काशी गावामुळे, म्हणजे यांना ताब्यात घ्यायचं होतं पसेंदी राजाला. आणि अजातशत्रू पण तो पण काय असा लेचापेचा नव्हता, तो पण खूप स्ट्रॉंग होता. तर त्यांच्यात खूप युद्ध झाले. कोणामध्ये, तंग गाम निसाय म्हणजे काशी गावाच्या साठी, ते संग त्या दोघांमध्ये म्हणजे अजातशत्रू आणि पसिंदी राजामध्ये अधूनमधून खूप युद्ध होत होते. पुढे त्यांनी सांगितलं की अजातशत्रू तरुणो समर्थो. तर अजातशत्रू कसा होता ना, तरुण होता, समर्थ होता, है ना, बलवान होता. पसेंदी महल्लक एव, मात्र पसेंदी राजा काय होता, वृद्ध होता. ठीक आहे ना, कारण मामा होता ना तो, हा बाचा, तो वय तर झालंच असेल त्यांचं. तर म्हणजे आपल्याला या अट्टकथेचा पिरियड पण कळतो. जातक अट्टकथा पहिले कोणती सांगितल्या गेली असेल, दुसरी कोणती सांगितल्या गेली असेल, तर लोकांनी ते पण त्याच्यावर रिसर्च करून या पहिल्या सांगितलेल्या या नंतर सांगितलेल्या असं होत आहे. तर तो पण एक रिसर्चचा विषय असतो. सो अभिखनंग परजती,
महाकुशल सपि मनुष्या ए भुवेन पराजिता अथ राजा मयंग अभिन्नं परजाम किनुको खातबंती अमत्य पूछे. तर इंटरेस्टिंग असं आहे की अजातशत्रू नेहमी जिंकायचा आणि पसिंदी राजा एवढा मोठा कोसल राजा आहे ना, त्याच्या अंडरमध्ये हे होतं, तरी सुद्धा तो अजातशत्रू पसिंदी राजाला भारी पडल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे. आता मग आता काय करायला पाहिजे, काय कर्तव्य करायला पाहिजे. कुनो कातबंती अमच्छे पुच्छी. मग त्याने अमत्याला विचारलं की आता आपण काय करायला पाहिजे. ठीक आहे, पुढे. हम्म. तर तसा अमात्य म्हणतो, देवा म्हणजे हे राजा, अय्या नाम मंतच्छेका होती जेतवने विहारू. ठीक आहे. तर तो अमात्य सांगतो की हे राजा, हे जे भिक्खू जे असतात ना, बौद्ध भिक्खू, मंतच्छेका होती, त्यांचं जे बोलणं असतंय ना, ते खूप एक्सपर्ट असे बोलत असतात. भिक्खू आपसात जे चर्चा करत असतात ना, तर खूप उच्च प्रकारचं एकदम वेल स्टँडर्ड म्हणून असं ते बोलत असतात. ठीक आहे. जेत वन विहारे भिक्खून कथं सोतू वट्टती ती. तर त्यांनी असं म्हटलं की ते काय बोलतात ना, ठीक आहे, ते आपण ऐकायला पाहिजे. म्हणजे या युद्धाबद्दल, हार जीत बद्दल त्याची काही चर्चा होते का, आणि ते त्यांना म्हणजे आपले जर हेर त्यांना तिकडे पाठवले तर ते ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, असं तू अमात्य सांगतो. राजा तेनही तायं वेलाय भिक्खून कथा सल्लापन सुनाथा ती चरपुरीसे आनासी. तर चरपुरीसा आहे ना, हा एक शब्द आलेला आहे. याचा अर्थ म्हणजेच गुप्त हेर. हेर चर म्हणजे इकडं तिकडं वेगवेगळ्या वेशभूषेत तो चर करणारा, फिरणारा असं आहे ना. तर ते ततो पठाय तथा आकंसू. त्यांनी काही हेराची नियुक्ती केली आणि ते मग नंतर कोणत्या भिक्खूच्या काही गप्पा ऐकायला मिळतात का. तर भिक्खू विहारातही म्हणजे गप्पा करत असतील, आपलं मेडिटेशन झाल्यावर इकडे तिकडे, किंवा आंघोळीला कुठे तलावावर जात असतील, नदीवर जात असतील, किंवा चारिका करता झाल्यावर काही जे भिक्खू म्हणजे काय म्हणतात, पुथुजन असतात, म्हणजे ते असं कोणते स्वतःपन्न किंवा हरंत नसतात, तर ते लोक जे आहेत ते येता येता तर गप्पाच करत असतील ना. तर अशा गप्पा काही ऐकायला मिळतात का. ते राजाने काही लोकांना त्याची नियुक्ती केली. तस्मी काले. नेक्स्ट. हा. तर तस्मीपन काले द्वे महलक थेरा विहार पच्यन्ते पन्नसालाय वसंती. तर त्यावेळेस आहे ना, हे राजाची जी सीमा होती ना, म्हणजे राज्याची जी सीमा होती ना, तिकडे ते एका पर्णकुटीत दोन वयस्कर भिक्खू राहत होते. म्हणजे ते आपल्या जेतवनमध्ये वगैरे नव्हते राहत, ते गावाच्या बाहेर जंगलाच्या जवळ तिथे ते राहत होते. वसंती दत्त थेरोच धनुगह तिस थेरोच. तर हे जे दोन वयाने सिनियर असलेले भिक्खू जे आहे ते आपसात चर्चा करत होते. तर त्यांनी सांगितलं की तेसु धनुगह तिस्स थेरो पठम येपी मध्यम येपी निदायित्वा पश्चिमयामे पबुजित्वा उम्मुकानि शोधयित्वा अग्निंजालयित्वा निसिन्को अह भन्ते उदत्त थेराती. तर थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की हा जो धनुगह थेर जो आहे, धनुगह तिस्स थेर जो आहे, हा आहे ना, रात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रहरी झोपायचा आणि तिसऱ्या प्रहरी सकाळी उठायचा आणि लाकडं जे आहेत ते तोडायचा आहे ना, जळतनासाठी किंवा चुलीसाठी, आणि ते तोडून अग्नी पेटवायचा. म्हणजे मग त्याच्यावर गरम पाणी वगैरे पाहिजे की नाही, त्यावेळेस थंडीचे पण दिवस असतात. तर हा सकाळीच याचा नित्यक्रम असायचा. तर त्याने एक दिवस सकाळी उठला, म्हणजे 2 प्रहार झोपून तिसऱ्या प्रहारात उठला, लाकडं फोडले,
चूल पेटवली, पाणी गरम करायला ठेवलं असेल, त्यावेळेस त्यानं आपला दुसरा त्याचा जो मित्र होता त्याला काय म्हटलं, बनते दत्त थे राती की बनते तिस थे राती की निद्दायसी नोंद तुई. तर तो म्हणतो तू झोपलाय का, अजून झोपतच आहे का, तो म्हणतो हो झोपतच आहे. मग ते म्हणतो उठावं ताव निशिदिता, चल उठून बस आता, असं त्याने त्याला सांगितलं. ठीक आहे. सो उठाय, नेक्स्ट. हा ठीक आहे ना. सो उठाय निसिन्नोत दत्त थेर आहा. तेव्हा त्या तिस्सथेराने, तो उठल्यावर तिस्सथेराने त्याला म्हटलं की भन्ते दत्तथेर, म्हणजे त्याचं नाव उदत्त उत्त असं नाव दिलेलं आहे. तर आपण थोडा वेळ दत्त म्हणू त्याला. अयं ते लोलो महो उदर कोसलो चाटीमत्तंग भत्तम एवं पुतिंग कारेती. तर त्यांनी सांगितलं होतं, खूप चांगला शब्द आहे, म्हणजे ही इज टॉकिंग अबाउट पसेंदी राजा. काय म्हणतो तो, हा जो आहे ना, कोणता शब्द वापरला त्यांनी, लोलो महो उदर कोसलो. महो, महा, उदर म्हणजे पोट असलेला कोसल राजा, म्हणजे ढेर पोट्या म्हणतो ना आपण, असं पोट सुटलेला जो खादाड जो मटका भर भात खाणारा असा भत चाटी मत्तंग, चाटी म्हणजे भांड आहे ना, एक पूर्ण मटकं भरून, एक मोठं भांड भरून इतकं भत्तम एवं पुत्ती करोती, एवढं भात तो खायचा है ना. याच्या आधी आपण बघितलेलं आहे, धम्मपद अट्टकथामध्ये पण बघितलं, जातक कथामध्ये पण आलेलं आहे ते. युद्ध विचारंग पण किच्चिंग न जाणाती, पण त्याला युद्ध कौशल्य तर काहीच जाणत नाही, नुसतं खात राहतो ढेरपोट्या, मडकाभर भात खात राहतो, बस खाणं 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 एवढंच माहित आहे त्याला. एक तर वय पण झालेलं आहे आणि पूर्ण सुटलेला आहे पसिंदी राजा, असं दिसतंय एकंदरीत. पराजितोत्व वदा पेती ती, त्याला युद्ध कसं करावं ते माहित नाही, एकसारखा पराजितच होत राहतो. मग तो दुसरा म्हणजे आपसात चर्चा करून राहिले की पण कातुंग वाटत ती, मग त्याने काय करायला पाहिजे. तस्मिखने ते चर पुरीसा ते संग कथंग सुनंता अहुसू. त्यावेळेस ते जे चर पुरुष आहे ना, ते त्यांचं गप्पा ऐकत होते, त्यांच्या चर्चा ऐकत होते. तेव्हा धनुगह तिस्स थेर युद्धं विचारेसी. तर ते म्हणतात की म्हणजे त्याला जेव्हा विचारलं की युद्ध कसं करायला पाहिजे मग, तर ते म्हणतात की भन्ते युद्धो नाम ती विदो. तर ते म्हणतात युद्ध आहे ना, हे 3 प्रकारे करायला पाहिजे. पदुम व्यूह, चक्क व्यूह आणि सकट व्यूह होती. तर त्यांनी सांगितलं की युद्ध हे वेगवेगळ्या प्रकारे लढल्या जात आहे. जे आहे हे पदुमत आहे ना, म्हणजे कमळासारखं, नंतर म्हणजे पद्मव्यूह म्हणतात त्याला, नंतर चक्रव्यूह, आणि नंतर शकट म्हणजे गाडी रथ वगैरे जे असतील की नाही, ते ते सगळे युद्धाचे प्रकार आहे. आता इथे त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे, तर थोडीशी माहिती दिलेली आहे. पण आपला जे श्रोत्यामध्ये जे असतील ना उपासक उपासिका, हे तुम्ही याचा बद्दल तुम्ही चर्चा करू शकता, माहिती काढू शकता, तुम्ही स्वतः वाचन करून पुढच्या वेळेस तुम्ही पुढच्या जातक असेल त्यावेळेस तुम्ही जेव्हा प्रश्न उत्तराच्या काळात तुम्ही ही माहिती आपल्या ग्रुपला सांगू शकता, आपल्या सदस्यांना सांगू शकता की हे 3 प्रकारचे जे युद्ध शैली ज्या आहेत, याचा नेमका अर्थ काय आहे आणि याचे संदर्भ आपल्याला कुठे मिळतात, ते जर तुम्ही शोधलं आणि त्याच्यावर चर्चा केली तर योग्य होईल असं मला वाटतं. तर अजातसत्तु गहितु कामेन असुके नाव पब्बत्त कुच्चिसी द्विसु पब्बत्त भित्तिसु मनुसु ठपेत्वा पुरतो दुब्बल बलं दस्यत्वा पब्बत्तरंग पविठ्ठ भाव जानित्वा पविठ्ठम अग्गं ओच्छिंदित्वा पुरतोच पच्छतोच उभोसु पब्बत भित्तिसु बग्गित्वा उन्नदित्वा क्षिपे पतित मच्छंवीय अंतो मुठ्ठीय वट्टपोतकंवीयच कत्वा सक्का अस्स तं गहेतू. तर म्हणजे आता
त्यांनी एका युद्धाच्या शैलीबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अजातशत्रूला कसं पकडता येईल हे त्याने सविस्तर सांगितलं. तर ते काय म्हणतात की जर त्याने पसिंदी राजाला खरंच जर अजातशत्रूला पकडायचं असेल ना, तर एका त्या कोणतं पर्वताचं नाव सांगतो, त्याच्या पर्वताच्या कुशीत आणि दोन पर्वताच्या कडेला म्हणजे एका पर्वताच्या जवळ आणि दोन पर्वताच्या बाजूला आहे ना माणसं ठेवली पाहिजे, म्हणजे शिपाई ठेवले पाहिजेत. आणि पहिले पुढे आहे ना दुर्बल सैन्य आहे असं दाखवायचं. म्हणजे तो काय आहे ना हळूहळू पुढे येईल. ठीक आहे. आणि मग शत्रू पर्वताच्या आतल्या भागात शिरला आहे म्हणजे पहिले आहे ना त्याला एंट्री द्यायची. त्याला कुठे घेरायचं आहे थोडक्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पहाडाच्या मध्यभागी घेरायचं आणि सगळ्या बाजूला आपले लोक लपून ठेवायचे आणि पहिले थोडं सैन्य आहे असं दाखवायचं. ठीक आहे. आणि नंतर जर शत्रू आतल्या भागात शिरला आहे असं जर लक्षात आलं की त्याला पर्वताच्या आतल्या भागात कड्यात लपलेल्या माणसाकडून रोखून धरायचं, जे लपलेले आहेत ऑलरेडी साईडला जे होते त्यांना, आणि मोठ्याने उल्लड माजून आणि पुढं अशा दोन्ही पर्वताच्या कडावरून पटापट उड्या मारून त्याच्यावर हल्ला करून त्याला घेरून टाकायचं. म्हणजे थोडक्यात पहिल्या पहाडीतून जाऊ द्यायचं, त्याला आत जाऊ द्यायचं आणि पुढे गेलं की मागच्या पहाडीतून बाजूच्या पहाडीतून पहाडाच्या वरून सगळ्यांनी एकदम येऊन त्याला खिंडीत पकडल्यासारखं त्याला पकडायचं. आणि मग कसं होईल ते हे नेक्स्ट आहे. ते नेक्स्ट स्लाइड. त्यांनी उपमा दिलेली आहे, अंतो मुठ्ठीय वट्टपोतको वियच कत्वा सक्का असंग हेतू. आणि त्यांनी सांगितलं की एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात कसं अडकवल्या जात आहे ना, तसंच या जाळ्यात पकडलेल्या पक्षाप्रमाणे किंवा मुठीत आपण एखादा बेडूक घेतो की नाही, खूप सुंदर उपमा देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. अंतो मुठ्ठीय वट्टपोतकं वियच कत्वा सक्का. तर किंवा जाळ्यामध्ये जसं मासा पकडला जातो, जाळ्यामध्ये जसे पक्षी पकडल्या जातात, किंवा आपण मुठीमध्ये एखादं छोटस बेडकाचा पिल्लू पकडतो, तसं त्याला पकडायचं असं ते त्यांच्या चर्चा चालू आहे. तर पुढे नेक्स्ट आहे धनुक. नंतर चरपुरिसा. नेक्स्ट स्लाइड. चरपुरिसा तंग सासनं रयो आरचेसू. आपल्याला माहिती आहे की हे जेव्हा सकाळी सकाळी लाकडं फोडत होते, चूल पेटवली होती, गप्पा करत होते ना, तर हे त्यांचे जे गुप्तहेर आहे त्यांनी त्यांचं सविस्तर ऐकलं आणि रयो आरचेसू त्यांनी त्यांचं सगळं चर्चा राजाला सांगितलं. तंग सुतवा. ते ऐकून राजा संगाम भेरी चरा पेतवा. नंतर त्याने काय केलं की संग्राम भेरी वाजवायला सांगितली. म्हणजे आता राजाचा पसिंदी राजाचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, त्याला आयडिया मिळालेली आहे की हाऊ टू ट्रॅप अजातशत्रू. आणि मग आता संगाम भेरी हा एक शब्द लक्षात ठेवा की म्हणजे युद्धासाठी एक विशिष्ट प्रकारचं भेरी वाजवल्या जाते, विशिष्ट प्रकारचं वाद्य वाजवल्या जातात. इव्हन म्हणजे युद्धभूमीवर सुद्धा म्हणजे हे वाजंत्री असतात, वेगवेगळे प्रकारचे वाद्य ते वाजवत असतात. आपल्या सैन्यांना, आपल्या प्राणी जे हत्ती घोडे या सगळ्यांना म्हणजे कसं स्फुरण चढेल, कसं म्हणजे त्यांचा उत्साह वाढेल, त्यासाठी हे वेगवेगळे प्रकारे वाद्य वाजवले जायचे संदर्भ आपल्याला मिळतात. तर त्याच्या आधी ही संग्राम भेरी जी आहे म्हणजे की युद्धासाठी सगळे सज्ज राहा, आपल्याला युद्ध करायचं आहे असं त्याचा अर्थ आहे. आणि तो युद्ध परंपरेचा एक भाग आहे. ठीक आहे. नंतर तंग सुतवा हा ते तंग सुता राजा संगाम बेरी चारा पेतवा गंतवा सकट विवहन कत्वा. त्याने आता 3 व्यूह रचना सांगितल्या होत्या की नाही. पदुम आहे, नंतर
चक्र आहे आणि सकट आहे. तर यांनी मला वाटतं सकट त्याला आवडलं ते. आणि म्हणजे त्याने सकट विव करून अजातशत्रू जीव गहां गहा पेतवा. आणि आणि अजातशत्रूला काय सांगितलं, जीवन गहा पेतवा, त्याला जिवंत पकडून, अजातशत्रूला जिवंत पकडून अत्तनोधितरंग, आपली मुलगी वजीर कुमारी भागिनेयस दत्वा कासिम गाम तस्सा नान मूलं कत्वा दत्ता उज्जायसी. आपण सुरुवातीला जे बघितलं होतं ना, की कसं कल्चर असतंय, की बिंबिसार राजाला पसंदी महाकोशल राजानं बिंबिसार राजाला जेव्हा आपली मुलगी दिली तर काशी गाव तिच्या खर्च पाण्यासाठी दिलं होतं. आता काय झालं, की युद्धात पहिल्यांदाच पसंदी राजा जिंकलेला आहे आणि त्यांनी त्याला जिवंत पकडलं. आणि तो शेवटी भाचा आहे ना, भागिनेय असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे तो भाचा आहे. तर त्याला समजावून वगैरे सांगितलं असेल की युद्ध करू नको, हे करू नको, जरा व्यवस्थित राहा. आणि त्याला आपली मुलगी दिली, म्हणजे मामाची मुलगी मिळाली अजातशत्रूला. आणि तिचं नाव काय होतं, तर वजीर कुमारी. ठीक आहे ना. तर हे लक्षात ठेवा की अजातशत्रूच्या पत्नीचं नाव वजीर कुमारी होती. ती पसंदी राजाची मुलगी होती. आणि पसंदी राजाची बहीण जी होती ती कोसल कुमारी जी आहे ना, ती आपण आधी बघितलेलं आहे. आणि काशी गावाबद्दल सांगितलं होतं. काशी गाव कोणाला दिलं होतं, तिच्या बहिणीला दिलं होतं, पसंदी राजाच्या. आता ती गेली, तो बिंबिसार राजाही गेला, मग आता काशी गाव याला हिसकावून घ्यायचं होतं ना. पण कॉम्प्रोमाइज झालं, तह झाला आणि अजातशत्रूला त्याने आपली मुलगी दिली. आणि ऑफिशियली काशीग्राम जे आहे ते आपल्या मुलीला दिलं, म्हणजेच अजातशत्रूला दिलं, है ना. तसं काशीगामं तसा नानमूलं कत्वा दत्ता उयोजसी. तर हे कल्चर आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि ही कोणती घटना आहे, ही अतीत कथा नाहीये. हे आपण सध्या वर्तमान कथेवरच चालू आहे, बद्धकालीन घटना आहे. आता नेक्स्ट आहे, म्हणजे आता इथे संपलेला आहे, म्हणजे जो पशुपन्न भाग जो आहे तो सध्या संपलेला आहे. तर आता आपण पुढे अतीत कथाकडे जाणार आहे. तर सापवत्ती भिक्खू संगे पाकटा जाता. तर हे सगळं जे प्रकरण आहे ना, हे भिक्खू संघासमोर झालं ना. त्यांना सगळं माहिती झालं की कसं कसं भिक्खू चर्चा करत होते आणि ते कसं चर पुरुषांना ऐकलं, मग कसं राजाने जिंकलं वगैरे वगैरे. ते सगळं ती घटना त्या दोन भिक्खूंनाही माहित नसेल, पण ती हळूहळू उघड झाली असेल. अथ एक दिवस भिक्खू धम्मसभायं कथन समुट्टापेसू. त्यावेळी धम्मसभेमध्ये भिक्खूंच्या चर्चा चालू होत्या. आणि काय चालू होत्या, आऊसो कोसल राजा किर धनुगहतीस थेरस विचार अनाय अजातशत्रूं जिनेती. म्हणजे धनुगह थेरांच्या सल्ल्यानुसार, सल्ला म्हणजे ती आपसात चर्चा करत होते, त्यानुसार त्याच्या आयडियानुसार अजातशत्रूवर कसा विजय मिळवला, असे त्यांचे चर्चा चालू होत्या. म्हणजे त्या भिक्खूची स्तुती चालू होती धनुगह तिस्स थेराची. सत्था आगंत्वा काय अनु अर्थ भिक्कवे एतरही कथाय कथाय सेन्नै सिन्नाती पुच्छित्वा इमाय नामाती वुत्ते न भिक्कवे इदानेव पुब्बेपि धनुगह तिस्सो युद्ध विचारणाचाय छेको एवा ती वत्वा अतितंग आहारी. तर त्यांनी असं म्हटलं, म्हणजे तिथे जे बुद्ध नेहमी म्हणजे त्या धम्मसभेत यायचे ना, काय बिकनो, काय चर्चा चालू आहे तुमची. मग त्यांनी सांगितलं की आमची अशी चर्चा चालू आहे. आणि त्याच्यामुळे ह्या धनुगह तिस्स थेराच्या हुशारीमुळं कसा पसंदी राजा जिंकला, अजातशत्रू हारला, त्याच्यावर आम्ही चर्चा करत आहे. तर बुद्ध म्हणतात की हा आत्ताच नाही, पूर्वी सुद्धा याने आपल्या युद्धनीतीने युद्धनीतीत तो एकदम एक्सपर्ट होता, तर निष्णांत होता.
असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी ती अतीत कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आता आपण जातो आहे अतीत कथेवर. ठीक आहे. अतिते वाराणसी आहे. ब्रह्मदत्ते रज्जंकारे तो बोधिसत्व अरण्ये रुक्ष देवता भूत्वा निभती. तर आता इथे काय झालेलं आहे की फार पूर्वी जेव्हा वाराणसीला ब्रह्मदत्त राजा राज्य करत होता, त्यावेळेस बोधिसत्व ही वृक्ष देवता म्हणजे वृक्षावर राहणारी देवता म्हणून उत्पन्न झाले होते. तदा वाराणसीय निस्साय निवुत्थ वड्डकी गामका. ठीक आहे. तर त्यावेळेस आहे ना वाराणसीच्या जवळ त्यावेळी एक नाही वाराणसीच्या जवळ एक सुताराचं गाव होतं. तर निवुत्थ वड्डकी गामका होसी. तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की वड्डकीचं गाव जे आहे ना म्हणजे सुताराचं एक गाव होतं. म्हणजे एक त्यांची वस्तीच होती. गाव म्हटल्यापेक्षा एक वस्ती होती. आणि हे लोक एकत्र जथ्याने राहायचं आपल्याला संदर्भ दिसतात. याच्या आधी पण एका जातकथेमध्ये येऊन गेलेला आहे. आणि आपण जे 12 बलुतेदार म्हणतो ते तर म्हणजे नंतरच्या काळातल्या हे आहे. तर ते गावातच राहायचे किंवा गावाच्या एका बाजूला राहायचे. पण इथं आपल्याला दिसतं की सुताराचं गाव आहे, मग लोहाराचं पण असेल किंवा बाकी लोकांचं पण असेल. तर त्यांना असं काय असेल तर त्यांना फार मोकळी जागा लागत असेल किंवा मग जंगलातून लाकडं आणायला त्यांना सोपं पडत असेल. तर या सगळ्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघायला पाहिजे की सुताराचं गाव होय म्हणजे नक्की असं काय आहे. ते लोक जे आहे ना थंब अथाय अरण्यं गंत्वा आवाटे पतितं सुकर पोतकं दिसवा तं घरं नेत्वा पटिजग्गी. तर एक जो एक सुतार जो आहे आपण त्याला त्या कथेचं नावच आहे वड्डकी सुकर जातक आहे ना. तर तो जो वड्डकी आहे तो जो सुतार आहे ना तो एकदा काय झालं थंब अथाय एक खंबा त्याला मोठा पिलर जो आहे ना त्यासाठी एक मोठं लाकूड पाहिजे होतं त्याला. त्यासाठी अरण्यंगत्वा त्यासाठी तो अरण्यात जाऊन आवाटे पतितं सुकरं पोतं दिसवा. तर त्याला एका खड्ड्यामध्ये आहे ना एक डुकराचं पिल्लू पडलेलं बघून तं घरं नेत्वा त्याला घरी नेऊन पटिजग्गी त्याला त्याचं पालनपोषण केलं. तर मी आता तुम्हाला सांगितलं होतं ना हे म्हणजे गावाच्या बाहेर का राहत होते तर त्यांना अरण्यात लाकडं नेण्या आणण्यासाठी सोपं पडत असावं ते पण एक कारण इथे आपल्याला दिसतंय. पण तो जंगलात गेल्यावर त्याला एक डुकराचं पिल्लू जे आहे ते एका खड्ड्यात पडलेलं दिसलं आणि ते पिल्लू असल्यामुळं त्याला याने वाचवलं, घरी आणलं, पालपोषण केलं. सो वुड्डीपत्तो महाशरीरो वड्डदाठो आचार संपन्नो अहोसी वड्डकेना पोसी सत्तापन वड्डी सुकरो तेव्हा आई. तर काय ना मग त्या डुकराचं पालनपोषण केलं, खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असल्यामुळं ते जे डुक्कर आहे ते एकदम धष्टपुष्ट झालं आणि खूप म्हणजे ताकदवान झालं. पण थोडस शिलवान पण होतं. सगळे कामं आहे ना खूप ओबिडियंट असं ते होतं, आज्ञाधारक ते होतं. त्यामुळे ते आहे ना खूप या आता पाळलेलंच आहे ना ते तर ते या वड्डकीच्या कामामध्ये खूप मदत करायचं. तर काय करायचं ते तर हा आणि यानं एक डुक्कर पाळलेलं असल्यामुळं ना याला वड्डकी सुकर असं म्हटलं गेलेलं आहे. वड्डकी सुकर तो तेव्हा पैयाई असं. तर वड्डकीस रुक तंछन काले तुंडेन रुक्खम परिवत्तेती मुखेन डस्नित्वा वासी फरसी निखाद मुग्गरे आहरती काल सुत्त कोटियन गन्नती. तर तो खूप कामं करत होता ते डुक्कर. याला हे डुक्कर जे आहे याच्यापेक्षा मोठा असेल ते आणि त्याला सुळे होते 2 असे. तर त्या सुळ्याच्या मदतीने ना एक तर ताकदवान खूप
शरीरानं आवाडव्य आणि त्याच्या दातावनं ना तो या सुताराला खूप मदत करत होता. म्हणजे की मदत काय करायचा तर ते डुक्कर जे आपलं एखादं झाड आहे त्याला ते तासून काढायचं, म्हणजे त्याची साल काढायचं. नंतर झाड छोटं झाड असेल तर आपल्या सुळ्यानं ना ते असं गोल फिरवायचं, म्हणजे तोडायसाठी वगैरे. ठीक आहे. नंतर ही जी त्यांनी शब्द वापरलेला आहे ना, वासी, फरसू, नंतर निखाद, मुग्गरे. तर हे जे म्हणतो ना आपण, कुदळ आहे, फावडी आहे, नंतर ते मुग्ग आहे, मुसळ आहे, है ना, या सगळ्या वस्तू आहे ना, तो ते सुताराला आपल्या दातावर घेऊन आणायचा आणि मदत करायचा असं. तर म्हणजे थोडक्यात ते डुक्कर आपल्या मालकासाठी खूप मदतकारक होत होते. तर वड्डकी सर ते हे सगळे काम करायचं. अथसो वड्डकी कोची देव न खाद्याती भयन नेत्वा अरण्ये विसजेसी. तर आता ते डुक्कर मोठं झाल्यावर हे सगळं मदत तर करत होतं, पण त्याला वाटलं की आता इतर वेळेस तर ते डुक्कर फ्री असेल ना, फिरत असेल इकडे तिकडे, आणि गावाच्या बाहेर पण आहे ते. तर याला कोणीतरी खाईल, म्हणजे कोणी मनुष्य खाईल किंवा प्राणी खाईल या हिशोबाने, प्राण्यापेक्षा मनुष्यच खाईल याची त्याला भीती होती. आणि म्हणून त्याला कोणी खाऊ नये म्हणून त्याने त्याला आहे ना खूप जंगलामध्ये आत सोडून दिलं, विसजेसी. ठीक आहे. सो अपी, हा, सो अपी अरण्यम पविसित्वा, म्हणजे आता गावातून त्याला आत सोडलं खूप, आणि त्यांना अरण्यात प्रवेश केला त्या डुकराने. पविसित्वा खेमंग पासुक ठानंग ओलोकेंतो एक पबत अंतरे महंत गिरिकंदर अदस्स संपन्न कंद मूल फलं फासुकं वसन ठानं अनेक सत सुकरं समाकिन्न. तर तो आहे ना आत गेला आणि त्याला एका पर्वताच्या आतल्या भागाला तो गेला ना, तर त्याला असं म्हणजे खूप चांगलं जंगल दिसलं, म्हणजे त्यांच्यासाठी जिथं खूप कंदमुळं आहे ना, संपन्न कंदमुळं आहे ना, किंवा फळं जिथं होते, अशा ठिकाणी तो गेला आणि त्याला वाटलं की हे ठिकाण राहण्यासाठी व्यवस्थित आहे. आणि तिथे त्याने नंतर बघितलं की अनेक शेकड्याने तिथे काही डुक्कर राहत होते. ते सुकरातंग दिसवा तसं संतिकंग आगमनसू, आणि मग त्या या डुकराची आणि त्या डुकरांची भेट झाली. सो अपि ते अहंग अहंग तुमेव ओलोकेंतो विचरमी अपिच वो मया दिठा इदंच ठान रमणीय अहंपि इदानी व इदेव वसिसामी ती. तर ते तो म्हणतो की इथं तर खाण्यापिण्याची खूप चांगली व्यवस्था आहे, आणि त्यामुळं मी आता इथेच खूप सुखकारक ही जागा आहे. तर मी इथे राहीन असं त्यानं सांगितलं. तर ते म्हणतात की हे जे ठिकाण आहे, काय म्हणतात ते, माया देता इदम ठाणे रमणीय, इथलं जागा जी आहे ना ती तर रमणीय आहे. अहंपी इदानी इथे व वसामी असं त्यानं तेव्हा म्हटलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की सच्चंग खरं आहे, इदं ठाणे रमणीय, हे खरं आहे की हे ठिकाण खूप रमणीय आहे, म्हणजे खाण्यापिण्याची खूप चांगली व्यवस्था इथे आहे. परिसयो पनेत्थ पण अथी, मात्र हे ठिकाण सुरक्षित नाही. तर का नाही तर ते पुढे सांगतात. हा, अहंपि तुमे दिस्वा एतं अयासी एवं गोचर संपन्ने ठाणे वसंतान वो शरीरुंसी मनसो लोहितं नथी की पण वो एथं भयंती. हा पण एक महत्वाचा विषय आहे की ते म्हणतात की इकडं इतकं खाण्यापिण्याची इतकी चांगली व्यवस्था असताना, गोचर संपन्न म्हणजे खाण्यापिण्याने संपन्न असलेलं ठिकाण असताना, ठिकाणी तुम्ही राहत असताना, वो शरीरुंसु मनस लोहितं नक्ती,
मात्र तुमच्या शरीरावर तर काहीच मांस आणि हे रक्त नाही आहे. तुम्ही एवढे वीक का आहात, तुम्ही एवढे कृश का आहात, एवढं खाण्यापिण्याची व्यवस्था असल्यावर. तर पुढे काय म्हणतात ते बघा. मग ते म्हणतात की एको व्यग्गो पातोव आगंत्वा दिठ्ठन दिठ्ठन एव गाहेत्वा गच्छन्ती. तर या अरण्यात आहे ना, एक वाघ पहाटेलाच येतो आणि जो दिसेल त्याला घेऊन जातो. दिठ्ठो दिठ्ठेवर त्याला जो दिसेल त्याला, त्या डुकराला तो घेऊन जातो. की पनसो निबंध गन्नती उदाहू अंतराती. तर त्यांनी मग या डुकराने, वड्डकी सुकर जे आहे ना, त्यांनी म्हटलं की तो कधी मधी येतो की म्हणजे नेहमी येतो की म्हणजे नेहमी शिकार करतो की अधूनमधून येतो. तर निबद्ध गन्नाती ती कतिपण ते व्याघाती एवमेव. तर ते म्हणतात की तो नेहमी पकडतो. तर ते म्हणतात की कतिपण ते व्याघाती, तर किती वाघ आहेत. तर ते म्हणतात एको एवाती. तर ते म्हणतात एकच वाघ आहे. ठीक आहे. मग तो म्हणतो, वड्डकी सुकर इतर सुकरांना म्हणतो की येतं का तुम्ही एकच युद्धेंतू न सक्कोसी. मग तुम्ही एकत्र येऊन तुम्ही युद्ध का नाही करत. तर मग न सक्को ती नाही, आम्ही नाही करू शकत त्याच्याशी युद्ध. मग हा म्हणतो की अहं तं गन्निसामी, मी त्याला पकडेन, केवळ तुम्ही मन वचे न करत. मात्र तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करावं. सो व्यग्गम कहं वसंती ती. तर ते म्हणतात की हा वाघ कुठं राहतो. तर ते म्हणतात एतस्मिन पब्बते ती. तर या पर्वताच्या पलीकडे तो राहतो. तर मग ठीक आहे. मग सो म्हणजे हे वड्डकी सुकर रत्ती एवं सुकरे चरा पेत्वा. या डुकराने, आता हा लीडर झालेला आहे, हा नेतृत्व, कारण हा दष्टपुष्ट होता, बाकी सगळे डुकर बारीक होते. वाघाच्या भीतीमुळे त्यांना जेवणही जात नव्हतं. तर हा 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 मोठा विषय आहे आपल्याला. म्हणजे जंगलातलं विश्व कसं असतंय ते आपल्याला कळतंय. आपल्याला बघतो ना की प्रत्येक जीव जो असतो, हे तीरछान विणेतले म्हणा किंवा वनातले म्हणू आपण, हे किती घाबरून घाबरून राहतात. म्हणजे त्यांना एक तर पोट भरणं हा सगळ्यात मोठं काम असतंय. आणि स्वतःचं संरक्षण करणं ही फार मोठी त्यांचं म्हणजे ते चांगले झोपू पण शकत नाही, चांगले जेवू पण शकत नाही. तर फार म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं याच्यात आलेला आहे. आणि असे अनेक पशु पक्ष्याबद्दल आपल्याला दिसतात. याच्या आधी पण आपण मत्स्य जातक बघितलं होतं. आणि त्यात ते तलाव आटत चाललेला आहे. त्या वर्षी पाऊस कमी पडला आहे आणि मग ते मच्छरना त्यांचं गोचर कमी झालं होतं, म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था कमी झाली होती. मग एका बगळ्यानं कसं त्याला आमिष दाखवलं की मी तुम्हाला तिकडे एक मोठा तलाव आहे तिकडे घेऊन जातो, आणि मग त्या माशांना तो घेऊन खाऊन मारून टाकायला लागला. ते आपण आधी बघितलेलं आहे. अशा अनेक पक्ष्याबद्दल, अनेक प्राण्याबद्दल आपल्याला माहिती मिळते की त्यांचं म्हणजे त्यांचे खाण्याचे समस्या आणि सुरक्षिततेच्या समस्या. आता इथे हा काय हे वड्डकी सुकर काय आयडिया करतो आपण ते बघू. तर त्यांनी काय केलं, आता हा नेता झालेला आहे. मला फक्त तुम्हाला एकच वाक्य सांगायचं, सो रक्ती एव सुकरे चरा पेत्वा. तर त्याने काय केलं, सगळ्या डुकरांना घेऊन तो रात्री गेला आणि सगळ्यांना पोटभर खाऊन आणलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका, या वाघाला मी पकडेन. आणि तो कधी येतो, तर त्यांनी सांगितलं की पातोव येतो. पातोव म्हणजे काय, अर्ली मॉर्निंग, सकाळीच तो येतो आणि कोणाची तरी शिकार करून जातो. म्हणजे रात्री येत नाही तो. मग यांनी काय केलं की दिवसा आता हे नका करू तुम्ही, बाहेर निघू नका, रात्री आपण पहिले चला आणि आपण पोटभर जेऊ नंतर येऊ. म्हणून हे फार महत्वाचं वाक्य आहे. सो रत्ती एवं सुकरे चारा पेतवा, म्हणजे त्यांना खायला नेऊन युद्धं विचेरेन तो. युद्ध ना मग ते पुन्हा तेच आलेलं आहे की तो युद्धाचा विचार करायला लागला. आणि युद्ध हे 3 प्रकारे असतं है ना, पद्मव्यूह, चक्रव्यूह, सकटव्यूह आपण आधी बघितलेलं आहे.
विदम होती ती वत्वा पदुम व्यूहवसेन विचारेसी सोही भूमिशी संजानाती. तर त्यांनी आता विचार केला आहे की पदुम व्यूह रचना करायची, युद्ध रचना करायची आहे. तर आणि त्याला आहे ना त्यांनी शब्द वापरलेला सोही भूमी सीसंग जानाती. तर त्याला जमिनीबद्दल चांगली माहिती होती. जमिनीबद्दल चांगली माहिती होती म्हणजे काय, इथं दगड लागेल, इथं भुसभुशीत जमीन असेल, है ना. डुकरं आपल्याला तर माहित आहे ना, डुक्कर आपल्या दाताने जमीन खोदतात आणि त्यातले कंदमुळं खातात, हे तर आपल्याला माहिती आहे. तर ते ज्ञान त्याला बऱ्यापैकी होतं. ठीक आहे, नेक्स्ट. मग त्यानं त्या जमिनीचा जंगलाचा अभ्यासही केला होता ना, की नक्की युद्ध कुठं करायचं आहे ना. आपल्या वस्तीत तर नाही करायचं, ते सुटेबल तर बघायला पाहिजे का नाही. आता आपण ते पसिंदी राजानं कसं पहिलं पर्वताला जाऊ द्या, दुसऱ्या तिसऱ्या पर्वताच्या मधात त्याला घेरून टाका, है ना. तर दॅट इज प्रॉपर प्लेस और स्पॉट टू अटॅक, म्हणून आपण असं युद्धासाठी ते प्रॉपर जागा कोणती आहे ते बघत होते. मग त्यानं काय केलं की तस्मा इमस्मी ठाणे युद्धं विचारेंतु वट्टती सुकर पिलके मातोरच तेसंग मज्ज ठाणे ठपेसी. तर या ठिकाणी आपल्याला युद्ध करायचं आहे. तर त्यांनी काय केलं, ती जे पहिले आहे ना, जे पिलं, डुकराची पिलं आणि माता यांना पहिले ठेवलं त्या तिथे. ठीक आहे. सो ता अविजित्वा मध्यम सुकोरियो ता अविजित्वा पोतक सुकरे ते अविजित्वा जर सुकरे ते अविजिता दिघ दाठ सुकरे ते अविजित्वा युद्ध समत्ते बलवत सुकरे 10, 20, 30 जने तस्मे तस्मिन ठाणे बलगुंबन कत्वा होती. तर त्याने काय आहे ना, खूप चांगली व्यूहरचना केली आहे. त्याने काय केलं की पहिले तर पहिल्या ठिकाणी जे आहेत ते लहान पिलं आणि माता त्यांच्या त्या ठिकाणी ठेवल्या, जे युद्धासाठी फार तयार नसतात किंवा कॅपेबल नसतात. आणि नंतर त्याच्या बाजूला आहे ना अशा त्यांनी एक शब्द वापरलेला आहे बघा, म्हणजे सो अभिजीविता उद्धवायचे सुकर पिल्लके मातुरत्व तेसंग मज्ज ठाणे टपेसी सो तांग विजिता मज्जिम सुकरियो ता विजिता पोत सुकरे विजिता जर सुकरे. तर त्यांनी काय केलं की नंतर सवार डुकरांच्या वयस्कर डुकरांना तिथं ठेवलं, है ना. ते काय नाही सांगितलं. नंतर मधल्या साईजचे डुकरांना ठेवलं. नंतर लढायला समर्थ असलेले जे आहे ना, काय म्हणतात दिग्गज मोठमोठाले डुक्कर ते ठेवले. आणि 10, 20, 30 जणे तस्मी तस्मी ठाणे बलवता सुकरे, जे म्हणजे खूप ताकदवाले सुकर जे आहेत, त्यांना 10, 10, 20, 20च्या ग्रुपमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं. म्हणजे जेणेकरून काय होईल की हे आतले जे कमजोर आहेत ना, ते प्रोटेक्ट होतील. वाघ आला तर त्याला कसं पकडायचं काय ते त्याने सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. हे तुम्ही मनापासून वाचा, म्हणजे कसं युद्ध कौशल्य असतं ते आपल्याला कळतंय. हे भले प्राण्याचं असलं तर आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर नंतर त्यानं काय केलं की त्याने तस्मिताने बलकुंभं कत्वा ठपेसी. आणि त्याने काय केलं की त्याने काही ठिकाणी त्याने खड्डे खोदले. ठीक आहे. आणि मोठी गर्ता म्हणजे करवली. आणि म्हणजे थोडक्यात काय केलं तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलं की हे तर सिक्युरिटी ठेवलीच ठेवली, पण त्याने मोठा खड्डा असा तयार केला. आणि त्याचा प्लॅन असा होता की म्हणजे वाघ जेव्हा मारायला येईल तर तो त्या खड्ड्यात पडेल अशी व्यवस्था त्यांनी केली. आणि सगळ्या डुकरांना सांगितलं, नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्लाइड.
अत्तनो ठित ठानस पुरतो एक परिमंडलं आवाटं खानापेसी पच्छतो एक सुपसठानं अनुपिबनं पब्बार दिसं सदिसं तस्स सठी सत्त ती मत्ते योध सुकरे आदाय तस्मितान मा भयते. तर त्याने ठिकठिकाणी असे खड्डे खोदले आणि एक मोठा खड्डा जो खोदला ना त्याच्या बाजूला तो उभा राहणार असतो. ठीक आहे. अत्तनो ठित ठानस पुरतो एक परिमंडल आवाटं खनापिसी. तर आपल्या 60-70 जे जे डुक्कर होते ना, जे तरुण जे होते त्यांना ग्रुपमध्ये ठेवून सांगितलं की तुम्ही घाबरू नका. हा, हे हे सांगितलं मी तुम्हाला. अत्तनो ठित ठानस पुरतो एक परिमंडलं आवाटं खनापिसी. आवाटं म्हणजे एक मोठा खड्डा त्याने खोदला. खनापिसी म्हणजे खोदला. पच्छतो एकं सुप्पठानास अनु निब्बानं पबार सदिसा. तर त्यांनी असं असं उतार असा म्हणजे कोणी धावत आला ना की त्यासाठी जो उतार पाहिजे असतो तो त्याने बनवला. म्हणजे जेणेकरून म्हणजे त्यांचा प्लॅन असा होता की वाघ असं पळत पळत येईल उताराच्या दिशेने आणि जेव्हा जम्प करेल तर तो खड्ड्यात पडेल असं त्यांचा प्लॅन होता. नेक्स्ट स्लाइड आहे. व्यग्ग उठाय. आता आहे ना वाघ जागा झाला आणि कालोती नेत्वा त्याचं म्हणजे उठायची वेळ झाली आणि उठला तो. नेत्वा गंतवा तेस समुखा ठिदे पबत्तले ठातवा अख्खीने उमेलेत्वा सुकरे ओलकेसी. तर तो आता म्हणजे तो त्यांच्या वस्तीकडे यायचा ना. आता तो वस्तीकडे नाही, हे सगळे डुक्कर जंगलातच गेले आणि कुठे गेले तर अशा ठिकाणी युद्ध करता येईल अशा ठिकाणी गेले, हे की नाही. तर तिथे ते याने डोळे उघडून बघतो तर अरे इकडे एवढे मोठे डुक्कर. बघून त्याला नवल वाटलं. वड्डकी सुकरो पटी ओलोकोंतई सुकरानंद संयंग आदासी ते पटी ओलोकेसू. आता कसं असतंय बघा की मोठा प्राणी म्हणजे जो आक्रमक प्राणी असतो ना, समजून घ्या वाघ आहे. तर वाघासमोर वाघाला बघितलं तर सगळे डुक्कर किंवा हरण वगैरे कसे आहे ना, नुसतं त्याला बघूनच त्याच्या डोळ्यात डोळे घालतात का, नाही घालत. त्याला बघूनच पळतात कारण त्यांच्या जीवाला धोका असतो. पण हे डुक्कर आहे ना, हा जो आपला वड्डकी सुकर जे आहे ना, तो वाघ त्यांच्याकडे बघतो तर ते वड्डकी सुकरही त्यांच्याकडं बघतो, है ना. त्यांनी असा शब्द आहे पटी ओलो केन्सू. त्यांनी पण त्याच्या बदल्यात त्याच्याकडे बघितलं आणि इतर डुकरांनी इतर सुकरांनी सुद्धा त्या वाघाच्या कडे बघितलं, म्हणजे पळालं नाही कोणी. व्यग्गो मुखं उद्घाटयित्वा असोसी सुकराबी तस्सा करिन्सू. मग वाघानं काय केलं की मोठी डरकाळी फोडली. ठीक आहे. तर यांनी पण ओरडणं सुरू केलं डुकरांनी. तर म्हणजे वाघ जसं जसं करत होता ना तस तसं ते करत होतं. आणि हे खूप गमतीशीर आहे. व्यग्गो मुखं उद्घाटयित्वा असोसे. वाघानं आपला जबडा उघडला तर यांनी पण आपला सुकरापी तथा करेन्सू. सुकर अपी तसा करन्सू म्हणजे डुकरा म्हणजे वाघ जसं करत होता ना त्याची नक्कल हे करत होते. वाघ बघत होता, हे बघत होते. वाघानं तोंड उघडलं, या सगळ्या डुकरांनी तोंड उघडलं. व्यग्गो मुत्तंग छड्डेसी आहे ना. हे पण खूप गमतीशीर आहे. मग वाघानं आहे ना मूत्र विसर्जन केलं. सुकरापी छड्डईसू. मग त्या शुक्रांनी पण मूत्र विसर्जन केलं. तर हे जे आहे ना या गोष्टी म्हणजे तशा गमतीशीर वाटतात, पण आपल्याला प्राण्यांची जी लाईफस्टाईल असते ना किंवा त्यांचं वागण्याची तरा जी असते ना ते आपल्याला या छोट्या छोट्या शब्दातून हे करतात. हा गमतीचा विषय नाहीये की त्यांनी मूत्र विसर्जन केलं. आपल्याला माहित आहे की कुत्रा मूत्र विसर्जन का करतो, म्हणजे जे नॅचरल बद्दल नाही सांगत, विशेष प्रसंगी का करतो किंवा वाघ किंवा इतर प्राणी का करतात. तर त्याला त्याची मालकी हक्क दाखवायचा असतो त्या जागेवर. मी इथला राजा आहे, मी इथला प्रमुख आहे, ही माझी जागा आहे. त्यासाठी तो मूत्र विसर्जन करतो. आणि इथे तसंच केलेलं आहे वाघाने की हे सगळं कोणी पळून नाही राहिलं, माझ्यासारखंच हे करून राहिले. मग त्यानं म्हणजे सिम्बॉलिझम आहे तो की ही माझी जागा आहे. पण त्या शुक्रांनी पण तसंच केलं, म्हणजे त्यांनी पण क्लेम केला की ही पण आमची जागा आहे. खूप इंटरेस्टिंग आहे ते.
इति यंग यंग सो करोती तंग तंग ते पटी करिसू. म्हणजे वाघ जो जे करत होता त्याच नकल ते डुक्कर करत होते. नेक्स्ट. सो चिंतेशी, तेव्हा तो विचार करायला लागला की पुब्बे सुकरा माया सुकरा माया ओलित काले पलायंता पलाई तुंपी न सक्कोती अज्य अपलायित्वा मम पटी सत्तू हुत्वा मयं कथम एवं पटी करेंती. तेव्हा तो विचार करायला लागला, हे डुक्कर पूर्वी मला बघितल्यावर पळून जायचे आणि आता हे आणि पळून जायचे मला बघत, पण एवढे घाबरलेले असायचे की ते त्यांनी शब्द वापरलेला आहे, खूप छान शब्द आलेला आहे. पुब्बे सुकरा, पूर्वी हे डुक्कर, हे सुकरा, माया ओलोकित काले, मला बघण्याच्या वेळेस मला बघून पळायचे पलायंता, आणि पळताना पलाय तू अपी न कोणती, तर त्यांना घाबरून पळता पण येत नव्हतं. अज्य अपलायित्वा, आज न पळून मम पट्टी सत्तू होतवा, माझ्या म्हणजे मी जे जे करत आहे त्याची कॉपी करत आहे, ते नकल करत आहे. आणि असं का माया कथम एव पट्टी करेन ती, आता मी काय करायला पाहिजे. म्हणजे इट वॉज सरप्राइझिंग की म्हणजे डुक्कर असे वागू शकतात हे त्यानं कधी विचार पण नाही केला. तो रोज जाऊन कोणत्या डुकराची शिकार करायचा, सगळे पळायचे, हाच नित्य नियम आहे. आणि आज समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं घडलेलं आहे. एतस्मिन् भूमिशिसे ठितो एको तेषां संविदाय कोप्यार्थी अज्यमयं गतस्य जयो न पयायति सो निवतित्वा आत्मनो वसन ठान एवं अगमासी. तर त्यानं विचार केला की त्यांना आहे ना कोणीतरी शिकवत आहे, त्याला कोणीतरी गाईड करत आहे की त्यामुळं हा तयारीत नाही, वाघ तयारीत नाही आहे. त्यामुळं तो आहे ना, तो परत फिरला आणि आपल्या ठिकाणी निघून गेला. तर ते न पण सो निवत्तित्वा आत्मनो वसन ठाण एवं अगमासी. आणि त्यामुळं तो आपल्या म्हणजे आपल्या निवासाकडे जाण्यासाठी गेला. तेन पण, मात्र आता एवढंच नाहीये, अजून काही त्याला वेगळा पैलू आहे. तेन पण गहित मंस खादको एक कुटिलो अथी, कुट जटिलो अथी सो तंग तुच्छ अत्त एवं आगछंत दिसवा तेन सद्दी सल्लपंतो पठम गाथ आह. तर आता हा वाघ आहे ना, त्या डुकराला मारून खायचा. आता त्याला तर एवढं म्हणजे भरपूर डुक्कर मिळायचे ना, तर तो रोज फ्रेश डुक्कर खायचा समजून घ्या, आहे ना. आणि ते त्याला मोर दॅन सफिशियंट असायचं. तर जेवढं खायचं, रक्त प्यायचं, काय खायचं, तो त्या मांस खायचा. उरलेलं जे ताजं मांस आहे त्या डुकराचं, तर त्या जंगलामध्ये आहे ना एक जटिल जटिल प्रकार आहे ना ऋषीचा, एक तपस्वी तिथे राहत होता. हा मंस खादको होता. हा त्या वाघानं मारलेल्या डुकराचं उरलेलं मांस खायचा, आणि त्याची तर चांगली सोय होऊन गेली. आणि त्यानं बघितलं की यावेळेस तर वाघानं शिकारच केली नाहीये, आणि तुच्छ हत्त एव आगतो, त्यामुळे रिकाम्या हातानं परत आलेला आहे. आणि म्हणून त्यानं ती पहिली गाथा म्हटली आहे की वरंग वरंग त्वंग निहानंग पुरेचरी अस्मि पदेसे अभिभूय सुकरे सो अदानी एको व्यप गम्म झायसी बलं न तू ते व्यग्ग न चज्जते विसतो. तर तर त्यांनी म्हणजे या गाथेचा अर्थ असा आहे की तू रोज जाऊन तू डुकरांना सकाळी जाऊन डुकरांना तू नेहमी मारून यायचा होता, आणि आता तू या ठिकाणी असं खाली हात फिरत आहे,
आणि एकटाच असं उभा आहे, म्हणजे शिकार पण नाही आहे आणि असं विचारात पडलेला आहे. तर काय तुला तुझं बळ कळलं नाही का? बलं नु ते व्यग्ग न चज्ज विज्जती, काय तू तुझं बळ जाणलेलं नाही आहे का? असं त्यांनी गाथेमध्ये विचारलं. आणि या गाथेचा अर्थ म्हणजे त्यांनी याच्यात दिलेला आहे की तर तम पुब्बेसी इमेसे पदो सब सुकरे अभिभावित्वा इमेसु सुक्कुसु वरंग वरंग त्वंग उत्तम उत्तम सुकरंग निहंतो विचारी. तर तू थोडक्यात आहे ना, तू खूप उत्तम उत्तम म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारचे तू डुक्कर पकडून आणायचा, खायचा, आणि आज तर तू तसा दिसत नाही आहे. म्हणजे कारण काय आहे असं असं ते त्याला विचारतायत. सो अदानी सो दानी एको व्यप्प गम्म झाईसेती. तर आज तर बघतोय की तू आज कोणालाच पकडलेलं नाहीये आणि खूप शोकाकुल, खूप क्षीण, खूप चिंताग्रस्त असा दिसत आहे. बलं नुत्ते व्यग्ग न चज्ज विद्यती ती. तर हे वागा, हे व्याघ्र, काय तुझं बल कमी झालेलं आहे का? तू कमजोर झालेला आहे का? असं त्यानं गाथेमध्ये म्हटलेलं. नेक्स्ट. तर त्या तो कुटील जो तो तपस्वी जो होता ना, तंग सुतवा व्यग्गो द्वितीय गाथा आह. तेव्हा त्यांनी दुसरी गाथा म्हटलं. इमे सुदंग यंती दिसो दिसंग पुरे भयठिता लेन गवेसिनो पुत्तू ते दानी संगम वसंती एकतो यत्थठिता दुप्प सहजमे मयाती. तर त्यांनी सांगितलं की इमे म्हणजे हे जे डुक्कर आहे, सुदंग यंती दिसो दिसंग पुरे. तर मी जेव्हा पहिले यायचो, तर हे ज्या दिशेला मिळेल त्या दिशेला पळत सुटायचे आणि त्यांना पळता पण येत नव्हतं. मला बघून ते पळून जायचे. आता मात्र ते सगळे एकत्र ठिकाणी जमा झालेले आहे. एकत्र येऊन आहे ना, ते आवाज करत आहे, ते दानी संगम वसंती एकतो. आणि ते सगळे एकत्र होऊन माझ्याशी युद्धाची भाषा करत आहे. यत्थठिता दुप्प सहस्र म्हणजे मयाती. आणि आज मला यांना यांच्याशी युद्ध करणं शक्य नाही, यांचा पराभव करणं शक्य नाही, यांना मारणे शक्य नाही, असं त्या डुकराने त्या वाघाने त्या या तपस्वीला सांगितलं. तर हा त्याचाच अर्थ आहे. नेक्स्ट. अथस्स उत्साह जानंतो जनेंतो कूट जटिलो. तेव्हा मग हा जो कूट जटिल असं नाव दिलेलं, खूप सुंदर शब्द आहे, म्हणजे कुटील असलेला आहे ना, कपटी, जटिल म्हणाला. मा भई त्याचा उत्साह जाणेन तो, त्याचा उत्साह देण्यासाठी ते काय बोलले, मा भई घाबरू नको, गच्छतई नदीत्वा पखंदंते सब्बेपी भीता भिजित्वा पलंसिती आह. तर त्यांनी त्याला सांगितलं की भिऊ नको, जा तिथं जोराने ओरड आणि मोठी उडी मार. तू जाऊन उडी घे आणि तू असं जोराने ओरडला आणि उडी मारली ना, तर सगळे डुकरं घाबरून सैरावैरा पळत सुटतील. नंतर त्यांनी सांगितलं सभ्येपी भीता भिजित्वा पलायन संती. ते सगळे पळून जातील. व्यग्गो तस्मी उत्साहं जनेतो सुरो हुत्वा पुनंगंत्वा पब्बत थले 88. तर त्याच्या प्रेरणा दिल्यामुळे त्या कूट जटिलाच्या प्रेरणेमुळं त्या वाघाला वाटलं की आता आपण परत जायला पाहिजे, आणि तो तिकडे त्याला धीर आला, शूर झाला तो, आणि पुन्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. ठीक आहे. नंतर तेव्हा व्यग्गो तस्मे उसांग जाने तो सुरो हुता पुनंग गंतवा पब्बत तल्या ठासे आहे ना, त्या पर्वताजवळ पुन्हा परत आला. तिथे हे सगळे डुक्कर तर होतेच तिथे. वड्ड की सुकरो दिन्नंग आवाटानंग अंतरे 88. तर हा जो वड्डकी सुकर आहे ना, एक मोठा जो खड्डा बनवला होता ना आवाट, ज्याच्यात त्याला पाडण्याचा प्लॅन होता.
तिथे एका विशिष्ट अंतरावर उभा राहिला. म्हणजे तो जंप करून पळत पळत आला ना, तर हा बाजूला होईल आणि तो खड्ड्यात पडेल, असं त्यांचा प्लॅन होता. सुकरा सामी महाचोरो पुन्हा आगतोती असो. तर हा याचं लक्ष होतच त्या वाघावर. आणि मग त्यांनी सांगितलं की हा महाचोर पुन्हा आलेला आहे, असं त्यांनी सगळ्या डुकरांना अलर्ट केलं. किती म्हणजे माणसासारखेच शब्द वापरत आहेत, आणि तेच आपलं पाली साहित्याचं किंवा जातकाचं वैशिष्ट्य आहे. सुकरा म्हणजे सामी महाचरो पुन्हा आगतो, पुन्हा तो महाचोर आलेला आहे. मा भाईत इदानींतन गन्नी सामाती. तर हे बाकी डुकरांनी त्यांना सांगितलं, या आपल्या वड्डकी सुकराला, की अरे तू पुन्हा आलेला आहे. तर ते म्हणतात काही घाबरू नका, मी त्याला पकडेन. ठीक आहे. आणि नंतर मग सा व्यग्गो नदीत्वा वड्डकी सुकरस उपर पतती सुकरो तस अत्तून उपरी पतन काले परिवर्तिता वेगेन उजुकं खता आवटे पती. तर ठरल्याप्रमाणे काय झालं की वाघानं जोराने गर्जना केली. व्यग्गो नदीत्वा आहे ना, नदी म्हणजे आवाज करून, वड्डकी सुकरस उपरी पतती, त्या वड्डकी सुकराच्या अंगावर झेप घेतली. सुकरो तस्सो, तेव्हा सुकराने अत्तनो उपरी पतन काले, म्हणजे जेव्हा तो वाघाने उडी घेतली तेव्हा तो डुक्कर पळाला नाही. म्हणजे आता जंप घेतली त्याने, त्याच वेळेस त्याने काय केलं, बाजूला हो अत्तनो उपरी पतन काले परिवतित्वा वेगेन उजुकं खता आवाटे पती. आणि एकदम बाजूला तो झाला आणि चपळतेने एकदम बाजूला झाला. आणि हा जो वाघ जो आहे तो काय झाला की व्यघो वेगं संधारेतू, ऐन त्याने पळत पळत जो आला ना, त्यावेळेस याने जवळ येईपर्यंत तिथे थांबला आणि एकदम बाजूला झाला. तर त्याचा स्पीड एवढा जो होता, म्हणून त्याने सांगितलं की वेगन संधारेतू असक्तो. आपला वेग तो आपला सांभाळू शकला नाही, कंट्रोल करू शकला नाही, नियंत्रित करू शकला नाही. उपरी भागेन गंतवा, आणि पुढे तो गेला. आणि सुप मुखस तिर्यं खतंग आवटस अतिसंबादे मुख ठाणे पतित्वा पूज्य कतो विय हौसे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, सुपासारखं सांगितलं त्याने, म्हणजे असं असं खोल 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 होत गेला, तो उतार ते केला होता. आणि पुढे जो आहे तो मोठा खड्डा त्याने केला होता, आणि त्यात तो पडला. ठीक आहे. आणि उलट्या सुलट्या गिरट्या घेत त्या खड्ड्यामध्ये पडला. ठीक आहे. नंतर सुकरो आवाटा उतरित्वा. आता हा वाघ जो आहे तो खड्ड्यात पडलेला आहे, आणि म्हणजे जखमी वगैरे असं असेल. सुकरो आवाटा उतरित्वा असनी वेगेन गंत्वा व्यग्गं अंतरसत्थिमी दाठाय पहरित्वा यावं वक्क पदेसा फालित्वा पच्च मधुर रसं दाठाय पलिविठेत्वा व्यग्गस मथके अविजिता गन्नतं तमाकं पच्चमित्तंती क्षिपित्वा बही आवाटे छड्डेसी. तर त्यांनी काय केलं, म्हणजे ही जी डुक्कर आहे आपला वड्डकी, आता तो पडलेला आहे तसाच त्याने वेगानं जाऊ नये ना, म्हणजे त्याचं संतुलन बिघडलेलं आहे त्या वाघाचं. याने जाऊ नये ना, आपले दोन्ही दात आहे त्याच्या पाठीमागे घुसवलंय, आणि इतक्या जोराने ते दात त्याच्या शरीरात गेले तर त्याच्या हृदयापर्यंत ते आहे, त्याचं फुफ्फुस हृदय जे आहे ते सगळं फाटल्या गेलं. आणि मग त्याचं त्यांनी मांस खाल्लं. ते काय मधुर मस्त शब्द दिलेला आहे, पंच मधुर रसंग दाठाय पल्ली बैठेत्वा व्यग्गस मथके अविजित्वा. आणि त्याच्या मस्तकावर उभा राहून त्यांना सांगितलं की मी तुला पकडलंय, असं. नंतर मग म्हणजे थोडक्यात त्या वाघाचा खूप चेंदामेंदा करून आणि हा घ्या तुमचा शत्रू, असं त्यांनी बाकी सगळ्या डुकरांना सांगितलं. आणि ते बाकी तर दूर दूर होते ना, बाकी डुकर खूप मोठं त्याने वेगवेगळ्या ठिकाणी त्याने उभं केलं होतं. पण जे जवळ होते त्या खड्ड्याच्या,
त्यांना खूप मधुर रस खायला मिळाला, त्या मधुर रस मधुर मांस खायला मिळालं असं वर्णन केलेलं आहे. आणि नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. आणि जे जे नंतर आले त्यांना काही बरोबर काही म्हणजे काही उरलं सुरलं ते ते त्यांनी खाल्लं. नंतर त्यांना म्हणजे त्यात असा शब्द आलेला आहे की पहिले जे आलं त्यांना चांगलं खायला मिळालं. नंतर पठम आगता व्यग्गमंसंग लब्धिंसू आहे ना, जे सुरुवातीला आलं त्यांना ते मांस खायला मिळालं. पच्छा आगता जे पाठीमागून आले ना, जे उशिरा आले, व्यग्गमंसंग की दिसंग होती ती, की वाघाचं मांस कसं असतंय, ते संग मुकंग उपसिंगता विचारन्सू. तर बाकी डुकराला ज्याच्या हाती मांस शिल्लक नाही राहिलं, तर उरलं सरलं जे काही हाडं असतील त्याचा ते वास घेऊन वाघाचं मांस कसं असतंय ते त्याचा ते अनुभव घ्यायला लागले. हे पण एक गमतीशीर प्रकार आहे. ठीक आहे. तर सुकरा नंग तावंग तुसंती, मात्र या डुकरांचं तरी सुद्धा समाधान नाही झालं. म्हणजे हे महत्वाचं तर काम झालंच होतं. वड्डकी सुकर तेसंग इंकितंग दिसवा की नोक हो तुम्ही न तुसताती आह. तर ते म्हणतात तुम्ही समाधानी का नाहीये, तुम्ही संतुष्ट का नाहीये. सामी की येते नंग व्यग्येन घाती नेन अय्यो पण व्यग्ग आन पण समर्थो कुठ जटिलो अथी वाती. तर ते म्हणतो की या कुटील आपल्या या वाघाला तर तुम्ही मारलेला आहे, पण या वाघाला मार्गदर्शन करणारा जो आहे, इशारा देणारा जो आहे, तो कुट जटिल अजून जिवंत आहे. को नामेसु होती. मग ते म्हणतो कोण आहे तो. तर हे डुक्कर सांगतात त्यांना, एको दुस्सील तापस होय, एक दुस्सील तापस आहे तो. व्यगोपी मया घाती तो सो मे की पहेती इथं गन्नी सामंती सुकर घटाय सद्दिंग पायासी. तर म्हणजे त्याला जसं मांस खायचं असतं म्हणून तो त्या वाघाला नेहमी प्रेरणा देत असतो किंवा त्याला सांगत असतो. तर ते म्हणतात नेक्स्ट. हा, मग आता त्याला मारण्यासाठी आहे ना, सुकरा गन्नीतू पट्टी पतंग गच्छंतो ते सुकरे आगच्छन्ते दिसवा न परिरखारंग आदाय फलम. आता या वड्डकी सुकरानं ठरवलं की आता त्या तपस्या कुट जटिल आहे त्याला पण पकडायचं आहे, म्हणून हे सगळे डुकर आपल्या सगळ्या समूहासोबत त्याच्याकडे जातात. आणि तो तपस्वी बघतो की अरे सगळे डुक्कर माझ्याकडे येत आहे, म्हणून तो म्हणून तो म्हणजे पळणं सुरू करतो. परिकारंग छड्डेत्वा अनुबंधितो परिकारंग छड्डेत्वा वेगेनं तो पळत पळत गेला आणि एक उदुंबर रुखंग अभिरोही, एका औदुंबराच्या झाडावर तो चढला. सुकारा इदानमी सामी नठ्ठा तापसो पलायत्वा रुखंग अभिरुहती अवसी. तर त्यांनी सांगितलं कोणत्या, त्यांनी सांगितलं की हा तापस या एका एका झाडावर चढलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की कोणतं झाड आहे. तर त्यांना सांगितलं की ते औदुंबराचं झाड आहे. तर हा, तर उमराचं, औदुंबर म्हणजे उमराचं झाड. ठीक आहे. मग की त्यांनी सांगितलं की आता हा झाडावर चढलेला आणि ते झाड खूप मोठं आहे. ठीक आहे. मग आता त्याला पकडायचं कसं. तर तिथे पण आपला तो शक्कल लढवतो आणि तो काय म्हणतो, सो सुकरियंग उदकंग आहारंतु. तो म्हणतो की जा पाणी घेऊन या. सुकर पोतका पथविंग खनंतू. आणि जे लहान पिल्लं जे आहे ना डुकराचे, त्यांना सांगितलं की तुम्ही आहे ना, तुम्ही आजूबाजूला उमराचं झाड जे आहे ना त्याच्या आजूबाजूला खोदा आणि नंतर जे दिग दाठा सुकरा मुलानी छिद्दंतू. आणि ज्यांचे दात खूप मोठे होते त्यांना सांगितलं की तुम्ही या उमराच्या झाडाचे मुळ खोदणं सुरू करा. ठीक आहे. आणि आणि त्यांनी स्वतः काय म्हणतो ते शेषा परिवारेत्वा रखंतु ती संविधेव तेसु तेसु करंतेसु स्वयं उदुंबरंस उजुकं
स्थूलमूलं फरसूना परंतो विय एक पारण एक पहारम एवं कत्वा उदुंबरम रक्कम पाहतीसी. तर थोडक्यात काय आहे ना, की त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं प्लॅन केलं. कोणाला सांगितलं पाल याना, पिल्लांना सांगितलं तुम्ही आजूबाजूची माती काढा, कोणाला सांगितलं की तुम्ही मुळं खणणं सुरू करा, आणि स्वतः म्हणजे मुळं खोदणं तर चालूच होतं, पण जो बुंदा जो असतो त्या झाडाचा, ट्रंक जे असते, त्याला यानं स्वतः या डुकरानं स्वतः त्याला तोडणं सुरू केलं. आणि शेवटी परंतु विय एक बारो कातवा उदुंबरा वृक्षं पातेसी, आणि शेवटी ते उदुंबर वृक्ष पाडला. आणि मग नंतर परिवारित्वा ठित सुकरा कुट जटिल भूमी अंग पातेत्वा, आणि ते वृक्ष पडल्यावर तो जटिल सुकर जटिल आहे तो पण खाली पडला. खंडाखंडिकं कत्वा, त्यांचे आहे ना तुकडे तुकडे करून याव अठ्ठितो खादींत्वा वड्डकी सुकरंग उदुंबर खंदैव निशिदापेत्वा कुटु जटिलस्य परिभोग संगेन उदक आहारित्वा. नंतर त्यांनी म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करून त्याला सगळ्यांनी खाल्लं, त्या तपस्व्याला पण. कारण काहींनी तर वाघाला खाल्लं होतं, जे उशिरा आले त्यांना खायला मिळालं नाही. आणि या तपस्व्याचा बदला पण घेतला, वाघाचा पण बदला झाला. आणि हा त्यांच्यासाठी खूप मोठा विजय होता. आणि त्यामुळे हे सगळं खाणं पिणं त्यांना झाल्यावर त्यांनी काय केलं की परिभोग संगेन उदकं आहारित्वा अभिषिचिता राजानं करिसू. तर त्या डुकरांनी बाहेरून पाणी आणलं आणि अभिसिंचन केलं, आणि या वड्डकी सुकर जे आहे त्याला आपल्या समूहाचा राजा केला. एकच्या तरुण सुकरी तस्स अगमहेसू आकांसू. त्यातली एक तरुण जी सुकरी जी होती आहे ना, ती त्याची पट्टराणी झाली. ततो पठाय, तेव्हापासून याव अद्यतना राजानो उदुंबर बद्ध पीठे निशिदा पेत्वा तिहीन संख्येही अभिसंचिती. तर आता याच्यात आहे ना एक महत्वाचा आता एक महत्वाचं वाक्य इथं आलेलं आहे, ततो पठाय. म्हणजे आता तुम्ही हे बघितलं ना की हा जे वड्डकी सुकराचा राज्य अभिषेक झाला, आणि तेव्हापासून कोणताही मनुष्य राजा जर त्याचा अभिषेक करायचा असेल तर उदुंबर भद्रपीठ निशिदा पेत्वा, तो उंबराच्या झाडाखाली बसून तीही संख्येही अभिषिंचेती. तर त्याला आहे ना शेतावर बसून 3 शंखाने शंख वाजवून त्याचा अभिषेक केला जातो. तर ही अशी एक परंपरा आपल्याला इथे दिसते, बुद्धघोषानं सांगितलेलं आहे की आजही ती परंपरा आहे. म्हणजे आता तर राजेशाही गेली म्हणा, पण ह्या पण गोष्टी आहे ना खूप बारकाईनं लक्षात ठेवण्यासारखं आहे, ज्या पुढे अजून रिसर्च करताना असे संदर्भ कामा येतात. आणि हे सगळं प्रकरण झालेलं आहे. म्हणजे कधी काय झालेलं आहे की पसिंदी राजाचं आपण प्रकरण बघितलं, अजातशत्रूचं बघितलं, पसिंदी राजाचे मुलगी जी आहे ते बघितलं, पसिंदी राजा कसा ढेरपोट्या होता आहे ना, ते सगळं बघितलं. आणि तो कसा युद्ध हारत होता, तर भिक्खूंनी कसं त्याला सल्ला दिला, आणि तो कसा युद्ध जिंकला. पण अजातशत्रूला जिंकल्यावर त्यानं म्हणजे एक तह केला, आणि आपल्या मुलीला त्याला दिलं. हे ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला युद्धनीती याच्याबद्दल दिसल्या. आणि इकडे हे जे वड्डकी सुकर आहे, हे कसं एका सुताराला सापडलं, त्याने त्याचं पालपोषण केलं. ते वड्डकी सुकर जे आहे त्या वड्डकीला कशी मदत करत होत ते आपण बघितलं. आणि तिथून ते याला कोणी खाऊ नये, याला मारू नये म्हणून त्या वड्डकीनं प्रेमापोटी त्याला जंगलात सोडून दिलं. आणि हा जंगलात मग इतर समूह जो मिळाला, जिथं खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होती, ते बघितलं. मग त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं चांगलं खाण्यापिण्याची व्यवस्था असताना तुम्ही का हे करताय, तुम्ही का म्हणजे बारीक आहे, तुमच्या अंगावर रक्त मांस का नाहीये. त्यांना सांगितलं की एक वाघ असा असा करतो.
त्याने सांगितलं की वाघ मी पकडतो, आणि मग त्यांनी विवर रचना केली, पदुम व्यवहार रचना केली. मला वाटतं खड्ड्यामध्ये पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारचं कसं पकडायचं, त्यासाठी ज्या ज्या गोष्टीची तरतूद करायची असते ते पण असेल. म्हणजे शत्रूचे रथ असतील, शत्रूचे हत्ती असतील, शत्रूचं जे काही त्यांना असं काही प्रकारे खड्ड्यामध्ये पाडायचं की म्हणजे त्यांचा पराभव होईल आणि ते अटॅक करू शकणार नाही. अशी काही व्यूहरचना आहे का, त्यासाठी काय काय करावं लागतं ते आपल्याला याच्यातून दिसलं. आणि मग या वाघाला कसं मारलं, नंतर त्या तपस्वा जो आहे, कुटील तपस्वी आहे, त्याला कसं मारलं, कसं सगळ्यांनी मांस खाल्लं, कसं या वड्डकी सुकराचा राज्याभिषेक केला, कसं त्याला एक राजकन्या पट्ट राणी झाली, हे सगळं प्रकरण कोण बघत होतं आहे आताच, तुम्ही विसरले असाल तर. तस्मी वनसंडे अधिवत्ता देवता तेंग आश्चर्यं दिस्वा एकस्मिन विटप अंतरे सुकरान अभिमुखा हुत्वा ततीयं गाथा म्हणतात. तर तेव्हा त्यांनी तिसरी गाथा जी म्हटली, नमथु संगानं समागतानं दिस्वा स्वयं सख्य वदामी अभूतं व्यगमिगा यथ जिनिसुं दाठिनो सामग्या दाठ बलेसु मुच अच्चरे. तर त्यांनी ते सांगितलंय की यातला महत्वाचा मेसेज त्यांनी जो दिलेला आहे तो सांगतात की हे सगळं प्रकरण आहे ना, ही बोधिसत्व जी वृक्ष देवता ते सगळं बघत होती. आणि इथे बोधिसत्व आपल्याला पॅसिव्ह दिसतो आहे ना, काही हस्तक्षेप करत नाही. वृक्ष देवता असा म्हणजे हस्तक्षेप करताना दिसत नाही. आपण जे मच्छर जातक आधी झालेलं आहे तिथेही जो बगळा त्या सगळ्या माशांना खातो एका झाडावर, आणि नंतर खेकडा जो आहे तो त्या बगळ्याला कसं मारून टाकतो, तेव्हा त्या वृक्षदेवतानं त्या खेकड्याच्या हुशारीला खूप दाद दिली होती. आणि ते सगळं म्हणजे विटनेस करत होती आणि ती गाथीच्या रूपात म्हटली. सिमिलर वे इथे पण वृक्ष देवता त्या डुकरांची खूप म्हणजे स्तुती करत आहे की हा डुकराच्या संघाला माझा नमस्कार. का तर मी यांच्याबद्दल मैत्रीभाव ठेवून त्यांचं जी एकी आहे, त्यांचं जे वागणं आहे त्याला मी खूप म्हणजे काय म्हणतो साधुकार देतो, असं नमस्कार करतो. आणि कारण त्यांनी वाघाला जिंकलेला आहे. जो वाघ त्यांना नेहमी मारणारा असतो त्यांना यांनी जिंकलेला आहे. कशामुळे जिंकलेला आहे? सामग्य दाठ बलेसू. तर त्यांनी एकत्र येऊन त्यांनी जे वाघाशी सामना केलेला आहे आणि त्यात यश प्राप्त केलेलं आहे, त्यासाठी मी यांचं सगळ्यांचं मी खूप कौतुक करतो, मी अनुमोदन करतो. तर अशी हे जातक आहे. नेक्स्ट मला शेवटचे, सथा इमंग धम्मदेसनं आहारित्वा जातकं समुदानेसी. तेव्हा शास्त्राने या दोन्ही कथेची सांगड घालून जातकाचं समुदान केलं. तदा धनुगहतिस्सो वड्ड सुखीरो अहोसी. आपण बघितलंय ना सुरुवातीला की तो धनुगहतिस्स थेर त्या दुसऱ्या थेराला सांगतो की पसंदी राजा अजाशत्रूला कसं पकडू शकतो. तर ते जे स्किल आहे ना युद्धनीतीचं, या धनुगहतिस्स थेराकडे होतं. म्हणून बुद्ध म्हणतात की यांना आताच नाही, याच्याकडे युद्धनीती आताच नाही आहे, युद्ध कौशल्य आताच नाही. यांना पूर्व सुद्धा याच्याकडे युद्ध कौशल्य होतं, आणि ते पूर्वीचं युद्ध कौशल्य सांगण्यासाठी त्यांनी त्याचं ही कथा अतीत कथा सांगितलेली आहे. मला वाटतं कथा खूप सुंदर आहे. म्हणजे काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला नाही सांगता आली किंवा काही मधात अडचणी पण आल्या, पण त्यांनी सांगितलं की हा तो धनुगहतिस्स थेरो, हाच आहे तो वड्डकी सुकर, आणि वृक्ष देवता पण अहम एव आहोसी, आणि वृक्ष देवता मी होते. अशा प्रकारे हे जातक संपलेलं आहे. आणि मला वाटतंय म्हणजे जरी अडचणी आल्या तरी जातकाचं महत्व कमी होत नाही. किती सुंदर माहिती या जातकात आलेली आहे.
एक तर पसंती राजाची ऐतिहासिक माहिती आपल्याला, अधिकृत माहिती आपल्याला वर्तमान कथेत मिळते, आणि अतीत कथेमध्ये युद्ध कौशल्य किंवा आपला शत्रू कसा ओळखावा, त्याला कसं घेरता येईल, त्याचा कसा पराभव करता येईल, कसं एकीचं बळ असतंय, आणि कसं जर प्लॅनिंग केलं तर मोठ्या शत्रूला सुद्धा तुम्ही पराभूत करू शकता. हे फार महत्वाचं मेसेज यातून मिळतो. आपल्याला माहित आहे की म्हणजे करंट सिच्युएशनवर बोलायचं तर इराण सारखा देश म्हणजे तेवढा मोठा नाहीये, पण अमेरिका सारख्या देशाला समोर तो वाकला नाहीये, की व्हिएतनाम सारखा देश यांच्या समोर अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्ती समोर वाकला नाही. याला कारण आहे तुमची युद्धनीती आणि तुमची एकी. तुमचं एकीचं बळ किती महत्वाचं असतं हे बुद्धानं वेळोवेळी सांगितलंय. भिक्खू संघालाही सांगितलंय, उपासक उपासिकांनाही सांगितलंय, आपल्या नातेवाईकांनाही सांगितलं की एकीचं बळ किती महत्वाचं आहे, ती कशी प्रगती करून देते, आणि एकी नसली तर किती हानी होऊ शकते. म्हणजे शाक्य संघाची एकी कशी केली. शाक्य कोलियाचे भांडणं होत होते तर त्यावेळेसही त्यांनी कुणाला जातका सारखे किंवा तित्तीर जातका सारखे जातक सांगून त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. एकमेकाशी समोपचारानं राहणं, एकीनं राहणं, आपल्या शत्रू ला चांगलं ओळखणं, त्याचा पराभव कसा होईल हे सगळं बघणं, हे सगळं आपलं कौशल्य, युद्ध कौशल्य आपल्याला या जातकातून दिसतंय. आणि मला वाटतंय हे त्या दृष्टिकोनातून हे जातक खूप महत्वाचं आहे. तुम्ही मला ऐकलं, माझ्या अडचणी समजून घेतल्या, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि इथेच थांबतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही वड्डकी जातक वड्डकी सुकर जातक वंदनावर खूप चांगल्या प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. एकीचे बळ काय असते आणि त्या एकीच्या बळाचा उपयोग करून युद्ध कौशल्य कशा प्रकारे जिंकले जातात हे या सुकर सुकर जातक वंदनामधून खूप छान समजावून सांग. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहो ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसाखतच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच धन्यवाद देते मी USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतातच. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकासोबत आणि शक्य असल्या इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायात कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करो. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांना हितसुखाचा लाभ हो, या पुण्यात वसुंधरा साक्षर आहो. आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती निलिमा मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचार्ये सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं एतज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं
तेन सजेन होते जय मंगल बुद्धाय नमो. सांगतात साधू साधू साधू.